May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 जुडाचं आपण परत स्वागत करूया. वी आर लकी टू हॅव हिम इन दिस पिरियड. किती महिन्यांनी किती लाईक एवढे क्लासेस घेतात आणि इट इज व्हेरी नाईस ऑफ यू टू टेक द क्लासेस फॉर अस. सो यू कॅन कंटिन्यू विथ युअर listening and speaking and session. Thank you. Today will be a different topic, listening, Okay. speaking, everything we it's not finished, but like we did it. So people need to now go through it, listen the lectures again and again and understand what was told. Okay, I'm clear, no? My voice is clear, no? Okay, so welcome everybody again one more time. So today I have thought of taking a session regarding holiness. Okay, holiness. So we see in the Torah, आपण तोरामध्ये बघतो लेविटिकस, म्हणजे लेविटिकस मध्ये एक मी बघतो लेविटिकस मध्ये काय लिहिलंय बघा. हे देवानी काय सांगितलंय, यू शाल बी होली बिकॉज आय एम होली. म्हणजे देवानी माणसांना आहे ना यू शाल बी होली असं सांगितलंय. देवानी म्हणजे हा एक काय ना मिtzवा आहे, तोरा मधला मिtzवा आहे की यू शाल बी होली. ओके, तर लेविटिकस 92 आणि लेविटिकस 19 सेकंड लाईन काय बोलते, बी होली बिकॉज आय एम होली. आणि मग पुढं कोशेरचं जेव्हा लॉ दिलं ना, कोशेरचं लॉ दिलं तेव्हा पण देव काय बोलते की फॉर आय एम होली. लेविटिकस 11 44 45 तिथं पण काय बोलते, यू शाल देअरफॉर बी होली फॉर आय एम होली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना देवानी जिथं जिथं होली होली राहायला सांगितलं ना, यू शाल बी होली, तर तिथं देवानी रिझन काय दिलंय, बिकॉज म्हणजे रिझन आहे फॉर आय एम होली. तर आपण होलीनेस, व्हॉट इज गॉड्स होलीनेस अँड व्हॉट इज आवर होलीनेस याच्यावर आपण बोलणार आहोत. म्हणजे आपण होली कसं व्हायचा, आणि आपल्यासाठी जो कायदा दिलाय ना देवाने सांगितलं यू शाल बी होली. म्हणजे यू आर होली असं नाही सांगितलंय, यू विल बी होली नाही सांगितलंय, और यू नीड टू बी होली नाही सांगितलंय. काय सांगितलंय, यू शाल बी होली. शाल बी होली म्हणजे कसं कंटिन्युएशन मध्ये असतं की तुम्ही होली व्हाल करून. म्हणजे होली आहात नाही सांगितलंय, होली होतं नाही सांगितलंय, होली होणार आहे नाही सांगितलंय. तर तुम्हाला काय, यू नीड टू बी होली, तुम्हाला यू शाल बी होली, तुम्हाला होली व्हायचं असं सांगितलं. म्हणजे कंटिन्युअस शाल जो वर्ड आहे तो काय कंटिन्युअस मध्ये आहे. म्हणजे कंटिन्युअस मध्ये तुम्हाला काय व्हायचं, होली व्हायचं. म्हणजे आपण जर ग्राउंड फ्लोअर वरून थर्ड फ्लोअर वर चढतोय ना, तर कंटिन्युअस आपल्याला कसं स्टेप्स घेऊन घेऊन वर चढायला लागतं. तर यू शाल क्लाइम असं असतं. तुम्ही मध्ये थांबलं तर तुमचा ती जर्नी बंद होतं. तर शाल मध्ये काय असतं, शाल मध्ये ती जर्नी कंटिन्युअस, म्हणजे प्रत्येक पायरी तुम्हाला चढत जायचं. आणि यू शाल बी होली म्हणजे फ्युचर नाही, तुमच्या लाईफच्या प्रत्येक स्टेप आहे ना, आज तुम्ही जेवढा होली आहोत त्याच्यापेक्षा जास्ती होली व्हायचं तुम्हाला, उद्या परवा त्याच्यापेक्षा जास्ती होली व्हायचं. म्हणजे प्रत्येक 365 डेजला जास्तीत जास्ती होली व्हायचं, प्रत्येक वर्षाला जास्ती होली व्हायचं. गेल्या वर्षी जेवढं होली होतं त्याच्यापेक्षा जास्ती होली या वर्षी व्हायचं. आणि शाल बी होली म्हणजे कसं आहे, इट इज कंटिन्युअस. ओके, आता होलीनेस म्हणजे काय, होलीनेसचं डेफिनेशन तुम्ही तुमचा माईक हे करून कॅमेरा ऑन करून माईक ऑन करून स्क्रीनवर येऊन मला आन्सर द्या. मला तुमचा चेहरा पण बघायचा आहे, आणि प्लीज मला चेहरा दाखवा. तर होलीनेस म्हणजे काय, होलीनेस म्हणजे तुम्हाला काय होतं, होलीनेस म्हणजे पवित्र. म्हणजे मराठीमध्ये बोलायला गेलं तर पवित्र. ओके, हिब्रू मध्ये वेगवेगळे वर्ड आहेत. तर होलीनेस कादोश,
हा होलीनेस साठी वर्ड वापरला तर प्युअर, प्युअर साठी आपण वर्ड वापरतो ताहोर. ओके. आणि क्लीन साठी नकी. असा हिब्रू हिब्रू मध्ये वेगवेगळे वर्ड आहेत. नकी वापरतो, झिख पण वापरतो प्युअर साठी, प्युअर. तर प्युअर, क्लीन, प्युअर आणि होली वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, मी आधीच सांगतो. तर तुम्हाला मला आता क्वेश्चन असा आहे की होलीनेस, तुमच्या हिशोबाने होलीनेस म्हणजे काय? व्हॉट इज होली? आन्सर, आन्सर. रॉंग आन्सर पण चालेल मला, असं नाही की राईटच आन्सर पाहिजे मला. तुम्हाला काय वाटतंय? कारण आपल्याला आता काय करायचं, आपल्या डोक्यामधून ते म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण कसं आता लिसनिंग, स्पीकिंग, सीइंग सगळं असं एक 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 खाच्यामध्ये बसवलं ना, तसं आता आपल्याला हे वेगवेगळे 3 खाचं बनवायचे डोक्यामध्ये आपल्या, की क्लीन काय आहे, प्युअर काय आहे, होली काय आहे. ओके. तर एनीबडी कम ऑन द स्क्रीन अँड टेल मी. स्क्रीनवर नाही यायचं असेल तर नको येऊ, पण बोला. पण स्क्रीनवर आला, मला नुसता असा तुमचा चेहरा दाखवा आणि मग बंद करा, मला चालेल. चेहरा दाखवा, चेहरा. येस. व्हॉट डू थिंक? काय आहे, तुम्हाला काय वाटतंय? होली म्हणजे काय, प्युअर म्हणजे काय, क्लीन म्हणजे काय, की होली, प्युअर, क्लीन एकच आहे, की वेगवेगळं आहे? येस. हे स्कूल सारखा नको करू, नाव घ्यायला लागेल करून. येस प्लीज. According to me personally, या या. होली इज लाईक आपला जो मॉरल कॅरेक्टर आहे तो चांगला ठेवणं. Being of principled life, living a principled life, having good moral character, being kind to people, being nice, whatever you're saying, आपल्या तोंडातून जे येते ते चांगलं यावं. कोणाशी त्यासाठी म्हणजे असं पण दुष्ट शब्द नाही बोलायचे असं. According to me, my personal this, I feel that is being holy. Of course, following ओके. God's principles and everything, that is a part and parcel of our life. But as a person, I feel we should follow this, and this leads us to holiness. I may be wrong, but that is according. मी लीड नाही बोललो. व्हॉट इज होली? होलीनेस म्हणजे काय? होली, होली म्हणजे काय? म्हणजे मॉरल, मॉरल लाईफ जगाचा म्हणजे होली लाईफ जगाचा आहे. लाईक इफ आय एम लिव्हिंग मॉरली, डज इट मीन दॅट Uh, आय एम लिव्हिंग अ होली लाईफ? one of the this, that's why I said not only moral, being principled, being kind, all these small, they play small parts in being holy. ओके. एनी अदर like pure? What is then pure? Probably Being having pure pure person, like thoughts. no, no, I'll ask, what is the difference between a clean person, a pure person, a holy person, a moral person? समजते ना मी काय बोलते ते? कारण Yeah, I काहीतरी can डिफरंट असला understand. पाहिजे ना. या, देर ऍटलीस्ट शुड बी सम डिफरन्स, बिकॉज त्यांचं वेगवेगळं वर्ड नाही वापरलं असतं ना. पण वेगवेगळं वर्ड वापरते म्हणजे काहीतरी डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अ पर्सन, रिलीजन, बाकीचं रिलीजन, कुठलाच रिलीजन आहे ना, तो होली व्हायला नाही सांगत आहे. म्हणजे यू शुड बी होली असं नाही, यू शुड बी मॉरल, यू शुड बी अ गुड पर्सन, है ना. असा म्हणजे मॉरल पर्सन पाहिजे, गुड पर्सन पाहिजे, यू शुड स्टे लिव्ह अ प्युअर लाईफ, होली होली लाईफ असा सांगत नाही. म्हणजे होलीनेसचं डेफिनेशन काहीतरी वेगळं असलं पाहिजे. एनी मोर? मला सांगा. असा नाही, आपण जर आपल्या डोक्यात हा हा जो स्टार्टचा जो क्वेश्चन असतो ना माझा, तो क्वेश्चन ह्याच्यासाठी असतं की आपला जो ब्रेन आहे ना तो चालायला लागेल. कारण मग जेवढा आपला ब्रेन चालेल ना, तेवढा आपण कपालाच्या लेक्चर मध्ये जास्ती ऍक्टिवेट वर जाऊ करता तुम्ही, शकतो. ऍक्टिवेट करता आमचं ब्रेन. या. कारण जर क्वेश्चन नसतं ना आपल्या आपल्या ब्रेनला, जर क्वेश्चन आपण नाही केलं ना, तर आपण मग ते कब्बालाच्या लेक्चरचा उपयोग नाही. काहीतरी डेफिनेशन असलं पाहिजे ना. व्हॉट यू थिंक, व्हॉट यू थिंक इज नॉट रॉंग, व्हॉट यू थिंक इज राईट, बट व्हॉट इज द मोर राईट क्वेश्चन, राईट आन्सर. ओके. आदर कोण कोण पण सांगू शकते, असं काय नाही. स्पेशल राखेल स्पेशल नाही. दुसरं पण सांगू शकता. येस.
मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, कुठल्या पण लँग्वेज मध्ये. होली स्पिरिच्युअल असतं, होलीचं प्युअर स्पिरिच्युअल असतं. असतं. हा. हा, प्युअर असताना बोला बोला, तो बरोबर. इमोशनली वगैरे तो प्युअर असतो. आणि क्लीन ओके. बोलला तर त्याच्या थॉट्स वगैरे क्लीन थॉट्स, म्हणजे त्याचा व्यवहार जो असतो ना तो क्लीन असतो. दुसऱ्या बरोबर जो वागणूक असते ना त्याची दुसऱ्या बरोबरची वागणूक ती चांगली असली म्हणजे तो क्लीन असतो. ओके ओके. अजून कोण? मोर मोर. अजून अजून एक एक जण, दोन जण, कोण बोला. तुम्ही एवढं एक्सपिरियन्स आहात लाईफ मध्ये, तुम्हाला सगळं एज मध्ये मायापेक्षा मोठा आहात कितीतरी तुम्ही लोक. तुम्ही पण मला आन्सर द्या. चुकीचा नाही कोणाचा आन्सर आहे, आन्सर राईट आहे सगळ्यांचा. फक्त आपल्या ब्रेनला आपल्याला आहे ना त्या मोड मध्ये टाकायचं, चालाच्या. कारण तुम्ही जर प्रश्न विचारून आन्सर नाही फाइंड आउट करायला बघितला ना, तर तुमचा ब्रेन आहे ना स्टेप हार्मोनाइज होतं, स्टेबल राहतं. जे चाललंय ते बरोबर आहे. येस. वन मोर क्वेश्चन. मे बी सिनोरा और शरण आंटी. people are afraid to speak. My opinion is, when you're going to talk, first think and then talk. That is purity. Means if you don't think, just going on blurring words, and don't think, अरे तू चुप बस, मी जे बोलते ते बरोबर आहे, तर that is also a wrong thing. तर त्याला म्हणजे what is that is not what is called purity. pure? What is it? Is pure, holy, or what? Pure. Question. And then what is holy then? Holy means you should not do something wrong. If you see someone is fallen down, जाऊन उचला, त्याच्यामध्ये त्याला त्रास होईल असं नाही करायचा. माझं बोलायचं हे. हे आहे ना तुम्हाला. येस. बोल बोल बोल. हा हा. आय कॅन हिअर बच्चा, कोई एनी मोर? बात नाही. या 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 आंटी, तुमचं हे बंद करा, मी आता सांगतो. ओके. आपण आहे ना डेफिनेशन बघू. आहे ना डेफिनेशन म्हणजे कशात, डिक्शनरी मध्ये. डिक्शनरी असतात ना आपल्या, डिक्शनरी मध्ये काय काय डिक्शनरी मध्ये काय बोलतात, कादोश. कादोश म्हणजे होली. होलीचं डेफिनेशन काय? टू बी कट ऑफ, separated, to become or be pure, sacred, holy. Separated quality is probably the basic meaning of Hebrew word. म्हणजे हिब्रू वर्ड डिक्शनरी सांगते. ओके. डिक्शनरी काय सांगते की सेपरेटेड क्वालिटी आहे, सेपरेटेड क्वालिटी. ओके. म्हणजे डिस्टिंग्विश, सेपरेट, स्पेशल. म्हणजे हिब्रूची जी हे आहे ना, ती डिक्शनरी सांगते की हिब्रूचा जो होलीनेस आहे ना, हिब्रू मध्ये जो कादोश म्हणून बोलतो ना, त्याचा मिनिंग एक असा असू शकते. असा नाही की डिक्शनरी 100% राईट असतं. ओके. डिक्शनरी सांगते की काय, कादोश म्हणजे काय, सेपरेटेड, डिस्टिंग्विश, स्पेशल, सेक्रेट, होली, एलिव्हेटेड. आता सांगते. म्हणजे आता म्हणजे आपण जर हु इज होली, तर एलिव्हेटेड मॅन इज होली, सेपरेटेड मॅन इज होली, डिस्टिंग्विश मॅन इज होली, असा येऊ शकते. ओके. मग प्युअर, होली आणि ह्याच्यामध्ये काहीतरी फरक पाहिजे. कारण तुम्हाला जर होलीनेसचं डेफिनेशन बघायचं असेल ना, म्हणजे तोरा, म्हणजे तोरा, कारण तोरामध्ये होलीसाठी वेगळा वर्ड आहे, क्लीन साठी वेगळा वर्ड आहे, प्युअर साठी वेगळा वर्ड आहे, मोरॅलिटीसाठी वेगळा वर्ड आहे, लॉ साठी वेगळा वर्ड आहे, चांगल्यासाठी वेगळा वर्ड आहे, वाईट साठी, सगळ्यासाठी वेगळं वेगळं वर्ड आहेत ना. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट सांगते. ओके. तर आपण एक असा छोटासा एक्झाम्पल घेऊन बघू. ओके. एखादा माणूस चालता चालता चिखलात पडला आणि त्याच्या अख्ख्या अंगाला चिखल लागलाय, तर तो अनक्लीन आहे, इम्प्युअर आहे की अनहोली आहे? Nothing. आन्सर द्या. He didn't do हो, it purpose.
Unclean. No, but he fell down. Physically Auntie, unclean. listen. Physically what? He's what? He's what? He fell down. He's चिखल पडला. गट गटारात पडला तो. त्याला चिखलात नाही. गटारात पडला तो. त्याच्या गटारात. अंगाला घाण लागली. आता तो काय है? क्लीन है की अनक्लीन है की प्युअर है की इम्प्युअर है की अनहोली है की काय है तो? की इमॉरल है Unclean की आहे रॉंग सगळं. है? ओके, का अनक्लीन आहे? कारण त्याच्या अंगाला काय लागलंय? घाण लागलाय. चिखल ओके, घाण. त्याला इम्प्युअर का नाही बोललो आपण? Nice question. म्हणजे नाही, क्वेश्चन आहे. लाईक यू हॅव टू थिंक अबाउट इट. कारण त्याला इम्प्युअर नाही घाणीत पडलेला माणूस आपण त्याला इम्प्युअर नाही बोलत है ना. आपण इंग्लिश लँग्वेज आहे ना, इंग्लिश लँग्वेज जराची बास्टर्ड लँग्वेज आहे, पण त्याच्यामध्ये पण हिब्रू सारखं वर्ड्स आहेत वेगवेगळं प्रत्येक गोष्टीसाठी. एखादा भिकारी जर आला ना, त्याच्या अंगाला वास मारत असेल या असेल ना, तर आपण त्याला काय बोलतो? आपण त्याला अनक्लीनच बोलू है ना. आपण त्याला इम्प्युअर नाही बोलू, अनक्लीनच बोलू है ना. अनहोली पण नाही बोलू आपण त्याला, इमॉरल नाही बोलू, रॉंग पण नाही बोलू. आपण त्याला म्हणजे क्लीन आणि अनक्लीन आहे ना, हे काहीतरी फिजिकल गोष्टींसाठीच यूज होत आहे. जर एखादा माणूस आहे ना वाईट वागतोय, म्हणजे त्याचं वागणं आहे ना, त्याचा जो, तर आपण त्याला काय बोलू? अनक्लीन बोलू, इम्प्युअर बोलू की अनहोली बोलू? त्याच्या वागण्यामध्ये ना आपल्याला दिसते की साला तो बरोबर नाही वागत आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये वागताना काहीतरी म्हणजे सेल्फिश वागतय, त्रास द्यायसारखा वागतोय, दुसऱ्यांना मुद्दाम त्रास देतय. तर आपण त्याला काय बोलू? अनक्लीन बोलू, इम्प्युअर बोलू की अनहोली बोलू? काय बोलू आपण त्याला? Unkind. मोस्ट प्रॉब्ली अनकाइंड नाही. तो वागतोय तसा, तर प्रत्येक गोष्टीमध्ये वागते, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये नाही, स्पेसिफिक माणसामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वागणं बघाल ना, तर त्याच्या वागण्यामध्ये ना तुम्हाला दिसते की त्याचा म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला इंटरप्रेट काय होते की त्या माणसाचा आहे ना थिंकिंग प्रोसेस, त्या माणसाचा थॉट प्रोसेस, त्या माणसाचा इनसाइड आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी काहीतरी गडबड आहे. म्हणून त्याला आहे ना आपण आहे ना इम्प्युअर बोलतो. एखादा माणूस आहे ना चांगलाच वागतोय, त्याच्या सगळ्यांना हेल्प करायला धावतोय, सगळ्यांना मदत करायला धावतोय. कुठं पण बघितलं तर तो दोन माणसं भांडायला लागली, अरे भांडू नका बोलतोय, हे नाही ते नाही. म्हणजे त्याच्या इनसाइडनी तुम्हाला समजते की तो माणूस आहे ना आतमधून कसा आहे, आतमधून काहीतरी चांगला आहे. ओके, तर त्याला आपण आहे ना चांगला माणूस बोलतो, प्युअर माणूस बोलतो है ना. म्हणजे प्युरिटी आणि इम्प्युरिटी आहे ना काहीतरी आहे ना फिजिकॅलिटी पेक्षा जास्ती गोष्ट बघते. त्याचा वागणं हा फिजिकल आहे. माणूस जेव्हा वागतो ना फिजिकल आहे, पण तुम्ही जेव्हा इम्प्युअर अँड प्युअर बोलता ना, तेव्हा तुम्ही कशाबद्दल बोलत असता? तुम्ही त्याच्या इनसाइड बद्दल बोलत असता, थॉट्स बद्दल बोलत असता, त्याच्या अंगाला लागलेल्या घाणीबद्दल नाही बोलत असता. अंगाला लागलेली घाण किंवा तुम्हाला दिसणारी जी घाण आहे, वास येते तुम्हाला, घाण आहे, हे आहे, तो माणूस बोलताना शिव्या घालते, हे घालते, ते कधी तुम्ही बोलाल त्याचा तोंड अनक्लीन आहे त्याचा. पण तुम्ही जर बोलाल की त्याचा आतमधून कसा आहे, तो आतमधून तो इम्प्युअर आहे माणूस असं बोला. किंवा तो चांगला करतोय, एकदम स्वच्छ आहे, सफेद कपडं घातलं, स्वच्छ कपडं घातलं, हे केलं, सगळं केलंय, तर तुम्ही त्याला बोलाल क्लीन आहे माणूस, माणूस बाई कोण पण. आणि तो वागताना त्याचं जे वागण्यावरून तुम्हाला येते ना, तेव्हा म्हणून बोलतात की नाही तो माणूस चांगला आहे, तो प्युअर थॉट्सचा माणूस आहे, प्युअर आहे. म्हणजे जो प्युरिटीची जी क्वालिटी आहे ना ती कशी आहे, फिजिकॅलिटी मध्ये दिसते तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे ती न दिसणारी क्वालिटी असते प्युरिटीची. ओके, तर मी तुम्हाला जर सांगितलं की शेकिताची सुरी असते ना, शेकिता करायची, कोंबडी कापाची जी सुरी असते ना, कोंबडी कापाची, हे कापाची सुरी आहे, बकरा कापाची, कोंबडी कापाची सुरी असते. आणि
जेवण शिजवायची सुरी असं ना आपल्या घरी बाकीची बटाटा कांदा कापाची सुरी, मटण कापाची सुरी आहे, त्या सुरीमध्ये आहे ना काय फरक आहे? We ती don't शेकीसाठी mix जी them. सुरी आहे, हा, वी डोंट मिक्स देम. तर म्हणजे जेव्हा तुम्ही आहे ना दुधाचा भांडा आणि मटणाचा भांडा वेगळा ठेवता ना, तुम्ही त्याला मिक्स नाही करत आहे. तर ती क्वालिटी जी आहे ना, तुम्ही जे मिक्स नाही करत आहे ती जी क्वालिटी आहे ना, ती क्वालिटी कशासाठी येते? ती क्वालिटी आहे ना प्युरिटीसाठी येते. जेव्हा तुम्ही किचनची सुरी घेता ना, तर किचनची सुरी आहे ना क्लीन आणि अनक्लीन असू शकते. तुम्ही ती धुतली नाही ना, ती अनक्लीन असेल, पण ती धुतली, साफ केली, हे केला तर ती क्लीन असेल. पण त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा काय, तुम्ही मटणासाठी वेगळी सुरी ठेवली आहे, दुधासाठी वेगळी सुरी ठेवली आहे, तर मग तुम्ही कुठला वेगळा काय हे करताय? तुम्ही वन मोर स्टेप वर गेला. तुम्ही काय करताय त्याच्या, की तुम्ही स्पेसिफिक ह्याच्यासाठी स्पेसिफिक गोष्टी युज करताय. तर ती प्युअर आणि इम्प्युअर साठी येते. प्युअर आणि इम्प्युअर म्हणजे काय, की स्पेसिफिक ह्याच्यासाठी स्पेसिफिक युज करते, त्याच्यासाठी युज करते. ओके. आता सेफेर तोरा घ्या. मशिदीत सेफेर तोरा असतं ना, मशिदीत सेफेर तोरा आहे, त्या सेफेर तोऱ्यावर आपण असा तो कपडा घातलेला असतो. तो क्लीन असतो तो, कारण तो साफ सुथरा स्वच्छ असतो. तो प्युअर असतं. तो प्युअर असतं. का प्युअर असतं? कारण तो स्पेसिफिक त्या गोष्टीसाठीच युज होते. ओके. पण त्याच्यापेक्षा पण तो एक्स्ट्रा अजून काहीतरी आहे का, की त्याच्यामध्ये एक होलीनेस पण आली आहे. होलीनेस आहे आता त्याच्यामध्ये, होली आहे, तो होली. ओके. सेफेर तोरा क्लीन आहे, प्युअर आहे की होली आहे? मशिदीत सेफेर तोरा आहे तो क्लीन है कि प्योर है कि होली है? होली आहे. होली. Holy. It is everything. होली है. होली आहे. No, not everything. How everything? Tell me. It's clean. It is holy. Main, it is holy. It is holy. When you see a Sefer Torah, first thing what comes to your mind, it is holy. Okay. आता तो होली असताना ना वेगळा त्याच्यामध्ये येतं. त्याच्यावर तुम्ही अनक्लीन पण कपडा टाकला ना तरी तो होलीच राहतो. पण त्याच्यावर अनक्लीन कपडा तुम्हाला नाही टाकायचा आहे. तुम्हाला जर त्याच्यावर जो कपडा टाकायचा आहे ना, तो तुम्हाला क्लीनच कपडा टाकायला लागेल. आणि मग तो जे त्याच्यावर टाकलेला जो कपडा आहे ना, तो तुम्ही दुसरा वापरलेला कपडा नाही युज करू शकत. तुम्हाला नवीन कपडा नवीन नवीन आणून त्या स्पेशल त्या रिझन साठीच युज करायचा आहे. तो काय झाला, प्युअर झाला. आता तो सेफेर तोरावर घातलेला जो कपडा आहे ना, जर तो कपडा तुम्ही घेतला तर तुम्ही त्याचा आहे ना मफलर घेऊन काय ते स्कार्फ घेऊन नाही बांधू शकत. का नाही बांधू शकत? कारण तू आता होली आहे. ती होली झाला ना गोष्ट, ती होली झालेली गोष्ट आता तुम्ही आहे ना मंडेन मध्ये नाही आणू शकत. म्हणजे हिब्रू वर्डचा जो होलीनेसचा जो डेफिनेशन आहे ना, तो काय आहे, की एकदा तुम्ही होली व्हायला लागलात ना, की होली व्हायला लागल्यावर तुम्ही तो कशासाठी युज नाही करू शकत, परत लोअर लेवलच्या याच्यासाठी युज नाही करू शकत तुम्ही. समजतंय? सेफेर तोराचा जो हेखाल असतो ना, तो हेखाल आहे ना सेफेर तोराचा, त्याच्यामध्ये आहे ना दुसऱ्या कुठल्याच गोष्टी ठेवायसाठी आपण युज नाही करू शकत. का युज नाही करू शकत? कारण त्याच्यामध्ये काय ठेवलंय, सेफेर तोरा ठेवलाय. सेफेर तोरा काय, होली आहे. होली सेफेर तोरा त्याच्यामध्ये ठेवलाय, म्हणून त्या होलीनेसनी तो जो कबाट आहे ना हेखालचा, तो कबाट आणि त्याची ते आतमधला जो सामान आहे, त्याचं जे हेखालचा पडदा आहे, ते सगळ्यांमध्ये तो होलीनेस ट्रान्सफर झालेला आहे. आणि तो होलीनेस ट्रान्सफर झाला म्हणून त्याला आपण आता दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी युज नाही करू शकत. पार्चमेंट असतं ना सेफेर तोरा, ज्याच्यावर पार्चमेंट वर लिहितात, सेफेर तोरा त्या ह्याच्यावर लिहिलं, पार्चमेंट वर लिहिलेला असतो. तो पार्चमेंट वर लिहिल्यावर कधी कधी काय होतं, त्याचं वर्ड पडतात, हे करतात. तो वर्ड पडल्यावर हे कळल्यावर तो सेफेर तोरा आहे ना अनहोली नाही होत. तो सेफेर तोरा होलीच राहतो. तो पसूल होतं. पसूल होतं म्हणजे काय होतं, की आता यू कांट यूज फॉर द पर्पज. त्याचा जो पर्पज आहे त्या पर्पज साठी नाही युज करू शकत. म्हणून आपण त्याला आहे ना तो पार्चमेंट घेऊन धुवून साफ करून नवीन त्याच्यावर सेफेर तोरा नाही लिहू शकत. आपण आता त्या सेफेर तोराला आपल्याला काय करायला लागतं, आपल्याला प्रोसेस आहे, कब्रस्तानावरून जाऊन गाडायला लागतं, हे करायला लागतं ना, ते सगळा म्हणजे होलीनेसचा जो आहे ना त्याला आपण परत बॅकवर्ड नाही आणू शकत, मागं नाही आणू शकत तुम्ही. सीसीचं दोरं असतात ना, सीसीचं दोरं, ते सीसीचं दोरं पडलं ना, मग आपण ते सीसीचं दोरं घेतो आणि आपण त्याचा हे करत जातो. तो सीसीच्या दोऱ्याने तुम्ही दात नाही साफ करू शकत.
पण होलीनेस आहे ना, होलीनेसच्या ह्याच्यामध्ये आहे ना नुसता प्युअर क्लीन प्युअर नाही येत, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी अजून एक हायर लेवलची क्वालिटी येते. क्लेनलीनेस पेक्षा हायर लेवलची क्वालिटी काय? प्युरिटी इम्प्युरिटी आहे. त्याच्यापेक्षा हायर लेवलची जी क्वालिटी आहे ना ती काय आहे? होलीनेस अनहोलीनेस आहे. ओके, तर होलीनेस जर सेपरेशन आहे ना, तर अनहोलीनेस काय आहे? होलीनेस जसं सेपरेशन आहे ना, तसं अनहोली काय आहे? अनहोली म्हणजे सेपरेशन नाही. अनहोली म्हणजे कुठली तरी होली गोष्ट घेऊन त्याचा रॉंग यूज केला ना, त्याला अनहोलीनेस बोलतात. म्हणजे रिलीजनचा यूज जर रॉंग प्रकारे केला ना, तर तुम्ही काय जगामध्ये आहे ना इम्प्युरिटी नाही पसरवत, अनक्लेनलीनेस नाही पसरवत, काय पसरवता? अनहोलीनेस पसरवता. स्पिरिच्युअलिटी जेव्हा तुम्ही पसरवताय आणि सगळ्या प्युरिटी क्लेनलीनेस प्युरिटी सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पसरवताय ना आणि स्पिरिच्युअलिटी पसरवताना, तर स्पिरिच्युअलिटी पसरवताना जी गोष्ट तुम्ही घेऊन पसरवताय ना ती गोष्ट होली असते. स्पिरिच्युअलिटी पण होलीनेस नाही, कारण तुम्ही रॉंग स्पिरिच्युअलिटी पण पसरू शकता. एवढं समजलं असेल तर आपण एक स्टेप पुढे जाऊ. तुम्हाला समजते डिफरन्स? समजते होलीनेस त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, नाही तर सांगितलं नसतं ना आपण. स्माइल मध्ये आणि लाफ्टर मध्ये काहीतरी फरक आहे ना. ही स्माइल्ड ऍट मी, ही लाफ्ड ऍट मी, काहीतरी फरक आहे ना. स्माइल केला म्हणजे काय आणि लाफ केला म्हणजे काय, वेगळा फरक आहे. तसा क्लेनलीनेस प्युरिटी होलीनेस त्याच्यामध्ये पण फरक आहे. एकच वर्ड आहे ना, एकच गोष्ट नाही, म्हणजे 4-10 वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड आहेत ना, एकच गोष्ट नाही सांगत आपल्याला. आता आपण When आहे you ना जर एक हा येस येस प्लीज. when you say wrong spirituality, what do you mean? रॉंग स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल थिंग म्हणजे काय? स्पिरिच्युअल म्हणजे इट इज नॉट समथिंग विच इज स्पिरिच्युअल मीन इट इज समथिंग फ्रॉम द अदर साइड. स्पिरिच्युअल म्हणजे तो वर्ल्ड आहे, अदर साइडचा वर्ल्ड आहे. त्या वर्ल्डचा ह्या वर्ल्ड मध्ये इन्फ्लुएन्स होतं ना, तर त्याच्यामध्ये आहे ना स्पिरिच्युअल तुम्ही गुडनेस साठी केलात ना, गुडनेस साठी जेव्हा तो स्पिरिच्युअल यूज करता ना, तर त्या गुडनेस साठी यूज करता, तर तुम्ही ह्या वर्ल्ड मध्ये गुडनेस वापरता. ओके, पण त्याच गोष्टीचं नेगेटिव्ह म्हणजे तिकडं नेगेटिव्ह पण तिकडच आहे. जसा गुडनेस साठी स्पिरिच्युअल पॉवर्स आहेत ना, तसं नेगेटिव्ह साठी पण स्पिरिच्युअल पॉवर्स आहेत. तर तुम्ही त्या पॉवर्सला कनेक्ट करून जेव्हा ह्या जगामध्ये काहीतरी स्पिरिच्युअल करता ना, तर तो नेगेटिव्ह स्पिरिच्युअलिटी होतो. म्हणून देवाने तुम्हाला होली राहायला सांगितलंय. का होली राहायला सांगितलंय? होली राहायला याच्यासाठी सांगितलंय कारण तुम्ही आहे ना नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पेक्षा वेगळा आहे. होलीनेस आहे ना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पेक्षा वेगळी वेगळी गोष्ट आहे, सपरेटेड गोष्ट आहे. ती निगेटिव्ह पासून पण सेपरेटेड आणि पॉझिटिव्ह पासून पण सेपरेटेड आहे. होलीनेस म्हणजे ती सेपरेट झालेली गोष्ट आहे. ती स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये स्पिरिच्युअल वर्ल्डच्या वरची गोष्ट आहे. इट इज नॉट, गॉड इज नॉट टेलिंग यू टू बी स्पिरिच्युअल. गॉड इज नॉट टेलिंग यू दॅट बिकम स्पिरिच्युअल बिकॉज आय एम स्पिरिट, आय एम स्पिरिट असं नाही बोलत. जे अख्खं स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि फिजिकल वर्ल्ड दोन्ही कोणी मटेरियल, आपला जो मटेरियल वर्ल्ड आहे, फिजिकल मटेरियल वर्ल्ड आहे आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, दोन्ही कोणी बनवलं? देवाने बनवलं दोन्ही. आणि देव असं नाही बोलत की मी मटेरियल वर्ल्ड मध्ये राहतो म्हणून मी मटेरियल आहे, किंवा मी स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये राहतो म्हणून मी स्पिरिच्युअल आहे. देव बोलते की मी होली आहे, मी होली आहे, म्हणून तुम्ही पण काय व्हा, होली व्हा. आता गॉडचा डेफिनेशन मध्ये होलीनेस, गॉड जो बोलते ना मी होली आहे करून, गॉड बोलते की बिकॉज आय एम होली. आणि का दोष असा बोलते देव. आता देवाचा होलीनेस काय आहे? ह्या जगामध्ये, या फिजिकल वर्ल्ड मध्ये देव आहे? ह्या फिजिकल आपण ज्या जगामध्ये राहतो ना, त्या जगामध्ये देव आहे की नाही आहे? आपल्याला असं वाटतं देव नाही आहे, आहे बरोबर? आहे पण आहे आहे, आहे. पण नॉर्मल ह्याच्यामध्ये जर तुम्ही नॉर्मल फिजिकल ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आहे ना देव हाय की नाही ह्याच्यावर क्वेश्चन उठला पाहिजे. कारण फिजिकल वर्ल्ड देवानी कसा बनवलेला आहे की तो घड्याळासारखा आहे. तो
हे झालं की हे हो, हे झालं की ते हो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला देव दिसत नाही की हे देव करते करून. तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट तुम्ही जर बघितली ना फिजिकल वर्ल्ड मध्ये, तर फिजिकल वर्ल्ड मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आहे ना काहीतरी कॉज आणि इफेक्ट आहे. है ना, कोइन्सिडेन्स बोलतो आपण. मी तिकडं कोणाची तरी आठवण काढली आणि आठवण काढल्याबरोबर तो मला येऊन भेटतो, आपण काय बोलतो? कोइन्सिडन्स. आपण असं नाही बोलत की देवाने केला, आपण कोइन्सिडन्स बोलतो. है ना, म्हणजे फिजिकल वर्ल्ड मध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी कशा होतात? काहीतरी रूल्स रेग्युलेशन लॉज ह्याच्याने सगळ्यांनी होतात. पण तरी पण आहे ना त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही जर जरासा डीप गेलात ना, पहिला फिजिकल जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा तुम्हाला काय दिसतं? त्याच्यामध्ये सगळा कोइन्सिडेन्स नाही होते, सगळा रूल्स नाही होते, रेग्युलेशन नाही होते. पण सगळ्या जसा क्लीन पासून तुम्ही आतमध्ये डीप गेला तर तुम्हाला काय दिसतंय? प्युअर दिसतंय, प्युअर इम्प्युअर दिसतंय. तर तुम्ही जेव्हा आतमध्ये गेलात ना तेव्हा तुम्हाला समजते की असा कसा होईल? मी आठवण काढली आणि तो माणूस आला, मी असा केला आणि तसा झाला, कसा बरोबर ह्याच टायमाला हे झाला, कसा माझ्या बरोबर असा होते, किंवा चांगला तो हा माणूस असा आहे आणि त्याच्याबरोबर असा होते, अरे ह्या पोझिशन मध्ये असा व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जरा डीप गेलात ना, म्हणजे प्युरिटीच्या लेवलवर जेव्हा जातात ना, तर तुम्हाला काय समजते की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी कोणाचा तरी हात आहे. म्हणजे इनसाइड जेव्हा गेल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये काय समजतंय की कोणाचा तरी हात आहे. आणि मग जेव्हा तुम्ही डीप थिंकिंग कराल ना त्याच्यावर की कसा झाला हे, काय आहे, कसं आहे, का होतं हे, तेव्हा तुम्हाला समजते की नाही ह्या सगळ्याच्या गोष्टीच्या कोण आतमध्ये कोण होता? देवाची मर्जी होती. जेव्हा तुम्ही सायन्स पण बघला ना, म्हणजे सगळ्या रूलनी चालते. सकाळी सन उगवतंय, रात्री तो संध्याकाळी तो सेट होतंय, सगळं सगळं होतंय. सीझन्स होतात. सीझन्स का होतात? कारण ते असं आहे, एलिप्टिकल आहे, हे आहे. तेव्हा सायन्स आपल्याला सगळं एक्सपिरियन्स करून सांगते. म्हणजे एक्सपेरिमेंटल सांगते की असं आहे म्हणून असं आहे, तसं आहे म्हणून तसं आहे, हे सगळं सगळं सांगते सायन्स. म्हणजे फिजिकल लेवलवर जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला सगळा कसा वाटतंय? फिजिकल वाटतंय. त्याच्यामध्ये देवाचा हेच नाही. पण तुम्ही जरासा डीप जाल ना, जरासा डीप गेल्यावर तुम्हाला काय समजते की सण आहे ना, जर 1 मीटर 2 मीटर पण जवळ आला ना, तर खूप प्रॉब्लेम होऊ शकते. अख्खा जग संपू शकते. जर न्यूक्लिअर फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आणि हे सगळं फोर्सेस आहेत ना, ते जरासं पण थोडस इकडं तिकडं वाढलं ना, तर लाईफ नाही होऊ शकत या जगामध्ये. जर मून आहे ना थोडासा बोलला, मी आता जरा 50 किलोमीटर म्हणजे जे नॉर्मल हे आहे ना जवळ येतं त्याच्यापेक्षा 50 50 अर्धा किलोमीटर जास्ती जवळ येईल असा विचार केला मूननी. तर मून जेव्हा अर्धा किलोमीटर जवळ आला ना, तर आपल्या अर्थवर एवढ्या मोठ्या टाईड्स होतील ना की लाईफ खलास व्हायला लागेल, कारण टाईड्स पाण्यामध्ये जातील सगळं. म्हणजे अख्खा जो सिस्टम आहे ना त्या सिस्टम मध्ये कुठंतरी काय आहे? लॉज आहेत. पण ते लॉज फिक्स करणार तुम्हाला तिथं काहीतरी दिसते की काहीतरी असला पाहिजे, कारण ह्याला एवढाच एवढा ह्याला कसा फिक्स केलेला आहे सगळ्या गोष्टी. कोणी बनवलं आहे? जर तुम्ही पेंटिंग बघितली ना, तर तो पेंटिंग बघितली, एवढी मस्त पेंटिंग, अरे काय मस्त पेंटिंग आहे. आणि तुम्ही असं नाही बोलू शकत नाही का आपोआप झाली पेंटिंग, कारण पेंटिंग जर तुम्ही दिसतंय तुम्हाला, तर पेंटिंग बनवणारा कोणतरी पाहिजे ना. तर जर तुम्हाला लॉज दिसतात, तर लॉज कोणी फिक्स केलं? कारण ते लॉज जरासं इकडे तिकडे झालं तर काय होतंय? हा फिजिकल वर्ल्ड आपल्याला जसा आहे ना तसा नाही दिसत आहे. मग तो मार्स, व्हीनस, दुसऱ्या प्लॅनेट वर जसा आहे तसा होऊ शकते. जरासा मर्क्युरी लांब गेला किंवा ज्युपिटर जवळ आला, तरी अख्खा जो सिस्टम आहे ना त्या सिस्टम मध्ये चेंजेस येऊ शकते. अर्थ जरा जास्ती जोरात फिरायला लागली तरी सगळा चेंज होऊ शकते. सननी जर जास्ती आपल्या सन जेव्हा ते हे सोडतं ना, फ्लेअर सोडतं ना, तर फ्लेअर सोडतं तर ते फ्लेअर आपल्यावर येऊन आपल्यासाठी नाही करायसाठी अर्थच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड आहे. ती इलेक्ट्रिक फील्ड नसली ना तर काय होऊ शकते? अख्खा अर्थ मधलं लाईफ खलास होऊ शकते. मग एवढा सगळा डिटेल मध्ये कोणी बनवलाय? मग हे तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुम्हाला काय समजते की काहीतरी कोणाचं काहीतरी इंटेलिजन्स आहे इथं. इंटेलिजन्स कोणाचं तरी हुशारी चाललेली आहे याच्यामध्ये, कोणीतरी विचार करून बनवलेला आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही अजून जर डीप गेलात ना, मग तुम्हाला समजते की नाही हा म्हणजे एवढा इंटेलिजंट, एवढा हे, एवढा ही गोष्ट आहे ना, ती गोष्ट सगळी करासाठी आहे ना, जो असेल ना तो देव आहे. म्हणजे कुठल्या पण गोष्टीच्या आतमध्ये 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 तुम्ही जेव्हा जाता ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतं? त्याच्यामध्ये तुम्हाला देव दिसतो. म्हणजे ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये देव कुठे आहे? देवाने स्वतःला काय केलेलं आहे? सेपरेट केलेलं आहे.
तो फिजिकल वर्ल्ड मध्ये तुम्हाला फिजिकली दिसत नाही, चालताना, बोलताना, फिरताना दिसत नाही, फिजिकली नाही दिसत आहे. तुम्ही डीप विचार केला, कॉन्टेम्प्लेट केला, मेडिटेट केला, तेव्हा पण तुम्हाला 100% तुम्हाला आन्सर नाही मिळणार आहे की देव आहे करून. तुम्ही बोलाल हा देव असू शकते ना, पण हा पण आहे. म्हणून सायंटिस्ट लोक एवढा कशाला क्वांटम आणि हे करतात, त्या लोक बोलले नाही असाच असेल तसा असेल, नाही लाईट असाच आहे, लाईट फोटॉननी होते. मग त्यांनी अजून एक पुढे पुढे गेलं, त्यांना सांगते नाही लाईट तर फोटॉन पण जाईल आणि वेव्स पण जाईल त्या लोकांना. म्हणजे त्या लोकांचा जो ऍझम्पशन आहे ना, त्या ऍझम्पशन वरून पण त्या लोकांना पुढे पुढे गेल्यावर समजते की ह्याच्याशी कितीतरी डीप डीप मध्ये गोष्टी आहेत, की जरासा तिथं जरासा हल्ला तर पुरा अख्खा स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ शकते करून. हा जो देवाने स्वतःला सेपरेट करून घेतला ना, ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये देव हा आहे. सगळा देवाच्याच मर्जीने चाललेला आहे, सगळा देवच करतोय. पण तो करताना पण देव कसा आहे, सेपरेट आहे, एकदम सेपरेट. म्हणजे सेपरेट म्हणजे तो सगळा करतोय तरी पण तो काय आहे, सेपरेट आहे. फिजिकल वर्ल्ड मधून तुम्ही जर स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये गेलात ना, तर स्पिरिच्युअल वर्ल्ड सायन्स तुम्हाला स्पिरिच्युअल वर्ल्ड नाही दाखवणार आहे. पण तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःच्या आतमध्ये आतमध्ये जाता ना, तुमच्या स्वतःच्या आतमध्ये जाता, म्हणजे तुमचा हा फिजिकल वर्ल्ड बाहेरचा वर्ल्ड आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड साठी तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये जायला लागतं. स्पिरिच्युअल वर्ल्ड तुम्ही फिजिकल गोष्टींनी नाही बघू शकत, तो तुमच्या आतमधल्या गोष्टींनी बघू शकता, तुमच्या फिलिंग्सनी, तुमच्या अंडरस्टँडिंगनी, तुमच्या नॉलेजनी, तुमच्या एक्सपिरियन्सनी, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतात ते त्याच्यानी. आणि मग तुमचा जो डीप डीप थिंकिंग आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता ना स्पिरिच्युअल, तुमच्या आतमधल्या स्पिरिच्युअल वर्ल्ड, तेव्हा तुम्हाला समजते की नाही, स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग जेव्हा तुम्हाला खरोखर स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स यायला लागेल ना, जेव्हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस यायला लागतील, आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस आल्यावर जे पुढे होतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण देवाचा प्रेझेन्स आहे ना, तो सेपरेट ठेवलेला आहे देवाने. म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये गेल्यावर पण तुम्हाला तिथं देव नाही दिसणार आहे. जसा फिजिकल वर्ल्ड मध्ये तुम्हाला देव दिसतोय, तुम्हाला स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये गेल्यावर तुम्हाला समजतं की ह्या गोष्टी ह्या स्पिरिच्युअल ह्याच्यानी ह्या चालते, ह्या स्पिरिच्युअल व्हायब्रेशननी ही गोष्ट होते, हा पाच वेनी गुडनेस येते वर्ल्ड मध्ये, ह्या पाच वेनी नेगेटिव्हिटी येते, ह्या पाच वेनी जस्टिस येते. म्हणजे अख्खा जग चालवायचा जो स्पिरिच्युअल वे आहे ना, त्या स्पिरिच्युअल वे मध्ये आहे ना, तुम्हाला कुठंच देव नाही दिसत आहे. तुम्हाला दिसते की तिकडं पण तो स्ट्रक्चर आहे, तिकडं पण एक स्ट्रक्चर आहे, आणि तो स्ट्रक्चर आहे, तो स्ट्रक्चरच्या हिशोबाने सगळा चालतोय. आणि त्या स्ट्रक्चर मध्ये सगळा फिक्स्ड आहे, तो स्ट्रक्चर पण नाही हलू शकत. तर त्या स्ट्रक्चर मध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा तुम्हाला समजते की प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळ्या एंटिटीज आहेत. एंटिटीज म्हणजे ज्यांना आपण एंजल्स बोलतो, ज्यांना आपण तिकडचं सॉफ्टवेअर बोलतो. प्रत्येक त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे ना, एंजल्स आहेत, हे आहेत, तिकडच्या पॉवर्स आहेत. आणि मग तुम्हाला समजते की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण कुठे आहे, तर त्याच्यामध्ये अजून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजतं की त्यांच्यामधला पण जो सेपरेट, जे चालवणारा जो सेपरेट गोष्ट आहे ना, ते काय गॉड आहे. जसं हा फिजिकल वर्ल्ड चालवणाऱ्यामध्ये सेपरेट गॉड आहे ना, तरी त्याच्यात तोच चालवते सगळा, पण तो काय सेपरेट आहे. तसं स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण तोच सगळा चालवते, पण त्याच्यापेक्षा पण तो सेपरेट आहे. कारण म्हणून आपण यांना नमाज करताना ह्याच्या करताना कादोश कादोश कादोश, सेराफिम आणि ओफानिम, ती लोक काय बोलतात, कादोश 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 काय बोलतात, ती लोक बोलतात की आम्हाला पण नाही माहिती देव काय आहे, कारण तो आमच्यासाठी पण आमच्यापेक्षा सेपरेट आहे. तो होली आहे, होली 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 आहे. आणि अख्खा स्ट्रक्चर स्पिरिच्युअल आणि हा दोन्ही स्ट्रक्चर चालवासाठी जो स्ट्रक्चर बनवला आहे, त्या स्ट्रक्चर मध्ये पण काय बोलतोय, तो जो फिजिकल आणि हा अख्खा स्ट्रक्चर एक म्हणून चालते ना, त्या स्ट्रक्चरच्या वरचा जो स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये फिक्स परमनंट बनवलेलं असं देवदूत आहेत ना, ती लोक पण काय बोलतात की ब्लेसेड बी गॉड फ्रॉम हिज प्लेस. म्हणजे देवाचा जो जागा आहे ना, ते त्यांना पण नाही माहिती, एवढा देव त्याच्यापेक्षा पण होली आहे. होलीनेस मध्ये आता सेपरेट सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे देव, पण सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असताना पण देव काय आहे, सेपरेट आहे. आता गॉडचा होलीनेस तुम्हाला समजलं, देव गॉडचा होलीनेस काय आहे, की तुमच्या लाईफ मध्ये आहे ना, तो प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तुमच्या लाईफ मध्ये जे जे होतंय ना, प्रत्येक माणसाची, मी असं अख्खा फिजिकल वर्ल्डचे तर होतेच, फिजिकल वर्ल्ड मध्ये पण हे येतो, पण तो प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक अॅनिमलच्या, प्रत्येक जी वर्ल्ड मध्ये ज्या 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 लाईफ फॉर्म, नॉन लाईफ फॉर्म, एलिमेंटल फॉर्म, कुठलं कुठलं जे फॉर्म आहेत ना, ते प्रत्येक देवदूत सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आहे ना, जे पर्सनल लक्ष कोणाचं आहे,
पर्सनल लक्ष आहे देवाचा. पण पर्सनल लक्ष असताना पण त्याच्यापासून देव सेपरेट आहे. म्हणजे मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्या एक्झाम्पलनी तुम्हाला समजेल. तुम्हाला आहे ना, तुमचा जेव्हा मुलं लहान होती ना, तेव्हा लहान होताना तुम्ही त्यांच्याकडे लांबून बघायचो. आता ते उभं राहायला लागलं, मग तुमची लक्ष असायचं ना. मग ते अरे काहीतरी उचलून खाताय, मग तुम्ही बोलता, ए खाऊ नको, ते चांगलं नसतं, खाऊ नको. मग तो हे करतं. मग तो आता उभा राहतोय, आता तुम्हाला माहितीये तो पडू शकतोय, मग पण तुम्ही धावून जाऊन त्याला पकडत नाही. मग त्याला हा उभा राहिला, पडायला आला की तुम्ही जाऊन पकडता, है ना. म्हणजे आता तुम्ही काय आहे, तुम्ही त्याच्या लाईफ, त्या बच्च्याच्या लाईफ मध्ये आहे ना इन्व्हॉल्ड आहोत अख्खा. पण इन्व्हॉल्ड असून पण तुम्ही काय आहोत, सेपरेट ठेवता. तुम्हाला का सेपरेट ठेवता, कारण तुम्ही आहे ना इन्व्हॉल्ड होऊन तुम्ही सेपरेट नाही झालात ना, तर तो त्या मुलाची हे आहे ना, तो चाललच नाही, तो त्याला समजायलाच नाही तो स्वतःचा डोका चालवायचा. फुल टाइम तुम्ही जर त्याला अरे पडला, अरे बस पडू नको, उचलून घेतला, हे घेतलं, तर त्याला उभा राहायला नाही येणार, त्याला चालायला नाही येणार. तर हा एक्झाम्पलने तुम्ही विचार करा की आहे ना, देव आहे ना आपल्या संगती आहे ना, तसा हिशोबाने आहे ना हे करतो की आपल्या लाईफ मध्ये आहे ना, स्टार्ट पासून एंड पर्यंत आहे ना, तो इन्व्हॉल्ड आहे. एका लहान बच्च्याच्या लाईफ मध्ये आपण इन्व्हॉल्ड असतो ना तसा. आणि आपण चूक करायला लागलो ना, तर तो आपल्याला आहे ना, हे ते खाऊ नको, तोंडात घालू नको, त्रास होईल, असं आपल्याला काहीतरी तो साईन देतो. पण ती साईन पण देतो ना तो, ती आपण देतोय बच्च्याला, तशी साईन देत नाही तो. तो तुम्हाला साईन देतं काहीतरी. जेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी रॉंग होतं ना, तेव्हा ती साईन असते तुमच्यासाठी, आपल्या त्यासाठी साईन असतं की अरे मी काय चूक केली काय. आणि आपल्या लाईफचा जो पर्पज आहे ना, त्या पर्पज पर्यंत आणि आपली जी वाढ व्हायची ना, तेवढ्यापर्यंत देव आपल्याला तिथपर्यंत नेते. पण आपल्यालाच नाही, नुसतं अख्ख्या सगळ्या लोकांना, सगळ्या युनिव्हर्सला नेते तो. आणि स्पिरिच्युअल वर्ल्डला पण तसंच नेते तो पुढं पुढं. पण तो इन्व्हॉल्ड आहे, पण इन्व्हॉल्ड असून पण कसं आहे, सेपरेट आहे. कारण जास्ती जो इन्व्हॉल्व झाला ना, तर तुम्ही उद्या आदामासारखं बोलू शकता की तूच बनवलीस ती बाई. बरोबर ना, आदाम तेव्हा तू बनवलीस ती बाई. कारण ते आदामाला ना समजते, ते आदाम पण ओली आहे, कारण आदामला देवानी बनवला, तो स्वतःच्या इमेज मध्ये ओली बनवला, म्हणून त्याला आदामला समजते की अरे तूच इन्व्हॉल्ड आहेस ना सगळ्यामध्ये. तर तू मला कसं बोलतोस मी हे केलं, तुला पाहिजे होतं हे करायचं म्हणून हे सगळं झालं ना. जे इव्हल पण झाला ना, ते पण इव्हल पण देवाचाच इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये. देव त्याच्यापासून पण सेपरेट आहे, पण इन्व्हॉल्वमेंट कोणाचं आहे त्याच्यामध्ये, पण देवाचाच आहे. तसं इन्व्हॉल्वमेंट असताना सेपरेट राहायचं ना, त्याला होलीनेस बोलतात. कुठल्या पण गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असताना त्या गोष्टीपासून सेपरेट राहायचं. तुम्ही मिचवा करताना तुम्ही मिचवा कशासाठी करता, तुम्ही मिचवा करताना तो मिचवासाठी करा. क्लिअर आणि त्या होण्यासाठी. मिचवापासून जर आणि तुम्ही मिचवासाठी करताना तुम्ही मिचवामध्ये इन्व्हॉल्ड राहा, मिचवा करा. पण त्याच्यापासून तुम्ही सेपरेट राहा. तुम्ही बोलू नका की अरे मी हा मिचवा केला म्हणून मला हे मिळालं, किंवा मला हे मिळावं म्हणून मी हा मिचवा करेन. म्हणजे होलीनेसची जी आयडिया काय, होलीनेसची आयडिया आहे ना, अशी आहे की तुम्ही देवासारखं व्हा. देव जसा सगळा करते, आणि जो देव इन्व्हॉल्ड नाही सगळ्यांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये देवच करते सगळ्या गोष्टी. पण सगळ्या गोष्टींमध्ये करताना देव असा नाही दाखवत की मी केला करून, किंवा मी इन्व्हॉल्ड आहे, किंवा काहीतरी पाहिजे म्हणून. तो सगळा करताना तो त्या गोष्टीपासून सेपरेट आहे. तो हा होलीनेसची जी आयडिया आहे ना, ही होलीनेसची आयडिया आहे ना, आपण एक फटक्यामध्ये नाही आणू शकत. आपल्याला स्लोली स्लोली आणायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला मिचवा जे दिलात ना, मिचवा दिला त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की तू ह्याच्या बरोबर नाही लग्न करू शकत, त्याच्या बरोबर नाही लग्न करू शकत, हा नाही लग्न करू शकत, त्याच्या संगती नाही. मग तू मग आपल्याला जो टोटल अख्खा एंड मध्ये आल्यावर कोणाबरोबर लग्न करू शकते ते आपण डिसाईड केल्यावर, त्या व्यक्तीबरोबर लग्न केल्यावर मग परत सांगते की लग्न केल्यावर तू काय करू शकतो, तुझं कसं रिलेशन असलं पाहिजे तू, मग रिलेशन असताना काय केलं पाहिजे तू. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये आहे ना, सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना, देव आहे ना, तुम्हाला काय तुम्ही गोष्ट करू शकता ना, ती अलाउड केलेली जी गोष्ट आहे ना, ती अलाउड केलेली गोष्ट जी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, होलीनेसच्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यापासून पण तुम्हाला सेपरेट राहायचं. तुम्हाला ती गोष्ट
गोष्ट करायची आहे, इन्व्हॉल्ड आहे, तू इन्व्हॉल्ड राहायचं त्या गोष्टीमध्ये. पण इन्व्हॉल्ड राहताना पण काय करायचं, तुम्हाला सेपरेट राहायचं. कोशेरचं लॉस पण तसंच आहे, की तुम्ही काय खाऊ शकता, काय नाही खाऊ शकत, सांगितलंय देवाने, असा असा आहे, कसा करायचा, कसा कापाचा, कसा शिजवायचा, कसा धुवायचा, कसा शिजवायचा, शिजवल्यावर कसा खायचा, सगळ्या 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 सांगितल्यावर पण देव काय बोलते, की होली राहा. होली राहा म्हणजे आता कोशर जेवण आहे ना, म्हणून मला अलाउड आहे, म्हणून मी आता खाईन, फेकीन, हे करीन, ते करीन, असं नाही. आता होलीनेस मध्ये आहे, तू त्याच्यापासून सेपरेट राहायचंय. तुला जेवढी तुला इन्व्हॉल्ड होऊन तुला जेवढा हे आहे ना, तेवढा तू खा. तू आता खाऊन पिऊन मस्त वयासाठी खाऊ नको. त्याच्यामधून तू अजून मिचवा करू शकतोस, अजून कोणाला देऊ शकतोस. तू दे, तू खा, तुझ्या फॅमिलीला दे, अजून त्याच्यामध्ये मिचवा कर, अजून त्याचे हे कर, त्याच्या कारण ते सगळं करताना तू त्याच्यामध्ये हे नको करू, की मी केला, मी पणा दाखव, इगो नको दाखव, हे नको दाखव. त्याच्यामध्ये एवढा इन्व्हॉल्ड नको होऊ की कोशेर आहे म्हणून मी अख्खा बकरा खाईन. म्हणजे अख्खा जो मिचवाचा पण सिस्टम आहे ना, त्या मिचवाच्या सिस्टम मध्ये पण तुम्हाला सेपरेटच राहायचं आहे. तिथं जर मी पण आला ना, इगो आला, मी पण आला, किंवा काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह झालं ना, तर त्याच्यामधून आहे ना, तो जो तोराचा जो मेन पर्पज आहे ना, तुम्हाला मिचवा द्यायचा, देवाचा मिचवा द्यायचा, तो मिचवा द्यायचा मेन पर्पज कुठला आहे, होलीनेसचा. तो होलीनेसचा पर्पजच निघून जातो. मग तुम्ही क्लेनलीनेस मध्ये केला, तुम्ही शेकिता केला, क्लीन अॅनिमल कापलं, शेकिता केला, सगळं केला, त्याला परत धुतला, हे केला, प्युरिटी मध्ये केलं तुम्ही, आणि तुम्ही मटणाच्याच भांड्यात केलं, दूध हे नाही, प्युअर आहे तुमचं. तुम्ही नमाज करून खाल्ली, सगळा खाल्ला, पोटभर खाल्ला, सगळ्यांना दिला, हे केलं, प्युरिटीच्या वर लेवलमध्ये चाललो तुम्ही. पण तुम्ही त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झाला, मी केला, माझापणा हे केला, ते केला, मग त्याच्यामध्ये तुम्ही होलीनेस मध्ये नाही. होलीनेस मध्ये यायला काय, ती त्याच्यामध्ये त्याच्यापासून तुम्हाला सेपरेट राहायला पाहिजे. कारण तुम्हाला जाणीव ठेवली पाहिजे, की जसं देव सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड असताना पण इन्व्हॉल्ड आहे ना, तसं पण मी ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड असताना मी इन्व्हॉल्ड नाही पाहिजे. हे सगळं मला देवाकडनं आलंय, देवाची मर्जी आहे म्हणून मला आलाय, आणि मला देवानी ह्या या पद्धतीने ह्या ह्याच्यानी आला, आणि आता मला त्याच्यामध्ये जेवढी गरज आहे तेवढाच घुसला पाहिजे मला. आणि त्या गोष्टीपासून मला अजून काय गुडनेस करता येईल, अजून काय प्युरिटी पास हे करता येईल, कसा अजून मॉरल मॉरल पण वागायचं ना, तर मी किती पण मॉरल वागलो, काइंड वागलो ना, पण त्याच्यामध्ये अल्टिरियर मोटिव्ह असेल तर काय होतंय, तो होलीनेसच्या लेवलला नाही जाते. म्हणून होलीनेसची जी लेवल आहे ना, ती देवानी काय सांगितलं, यू शाल बी होली. शाल बी होली म्हणजे काय, की ती तुम्हाला स्लोली 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 तुम्ही तिथं जाणार आहोत, स्लोली स्लोली तुम्हाला त्या लेवल पर्यंत जाता येईल. कारण तुम्ही उद्या जर विचार केला की मी सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड राहीन, पण मी इन्व्हॉल्ड नाही राहील, असं तुम्ही विचार केला ना, तर मग प्रॉब्लेम काय होतं, की तुम्ही स्टॅग्नंट व्हाल. म्हणून स्लोली स्लोली तुम्हाला, नाही माझी गरज आहे का इथं, मी एवढा एवढा हे आहे, एवढाच हेल्प करू काय, नाही एवढा हा झाला ना, माझी तर गरज आहे, हा न सांगता हेल्प केला, नाही नाही मला विचारल्याशिवाय मी जाणारच नाही, असं सगळं केलं ना, तो इगो येतो, त्याच्यामधलं होलीनेस जातं ते कुठल्या पण गोष्टीमध्ये. 10 माणसं बघतात म्हणून कोण पडला तर मी उचलीन, आता कोणच नाही आजूबाजूला, तो पडला, अरे पडला तर जाऊ दे ना, माझा कपडा कशाला खराब करू, म्हणून निघून गेला. त्याच्यामध्ये होली नाही. तो नाही कोण असलं तरी तुम्ही जाऊन त्याला उचलता, अजून त्याला पुढे हेल्प करता, हे करता, ते करता, आणि त्याला तो बोलतो, अरे नाही नाही, बोलतो, अरे तुझंच नशीब चांगलं होतं, देवानी मला, तू होतास म्हणून देवानी मला पाठवला. आणि तुम्ही त्या माणसालाच त्याच्या हे सांगता ना, तेव्हा तुम्ही त्याच्यामधून स्वतःला काढून घेता ना, तेव्हा तुम्ही होली होता. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला बोलेल ना, की तू देवासारखा धावत आलास, तर आपल्याला गर्व नाही झाला पाहिजे. आपल्याला सांगलं, अरे देवासारखा मी नाही धावत झालो, तू एवढा चांगला माणूस आहेस की देवाने मला तुझ्यासाठी पाठवला. त्याच्यामध्ये तुम्ही होली होता म्हणजे काय, तुम्ही स्वतःला काढून घेता त्याच्यामधून, आणि तुम्ही देवाला न टाकता अजून दुसऱ्या कोणाला पण टाका, पण स्वतःला त्यातून काढून घ्याल ना तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये, तो इगोचा प्रश्नच नाही. आपण आहे ना, विदाऊट इगो जगूच नाही शकत. आपल्याला इगो आहेच, मी आणि देव वेगळा आहे. देवाने इगो याच्यासाठी बनवला की माझ्यामध्ये आणि देवामध्ये फरक असेल, म्हणून देवाने इगो बनवलेले. इगो म्हणजे मीपणा. तर आपला मीपणा जो आहे ना, तो राहीलच. पण त्या मीपणाला आहे ना, जेव्हा आपण यांना सेपरेट करतो ना आपल्या इन्व्हॉल्वमेंट मधून, प्रत्येक गोष्टीच्या इन्व्हॉल्वमेंट, तेव्हा आपण काय करतो, त्या मीपणाला, त्या इगोला आपण काय बनवत असतो, होली बनवतो. आणि स्पिरिच्युअलिटीच्या रूल प्रमाणे काय,
स्पिरिच्युअलिटीचा रूल आहे की सेम गोष्ट झाली ना की ती जवळ येते. म्हणून देव तुम्हाला सांगते की आय एम होली, तू होली होशील आणि मी पण होली आहे, तर मग आपण दोघं जवळ येऊ शकतो. म्हणजे तू मेडिटेशन करत बसलास ना तर तू होली नाही होणार आहेस. नुसता डोलं बंद करून मेडिटेशन करत बसलास किंवा नुसता स्वतःचं नाव राहायला पाहिजे या जगामध्ये म्हणून पिरामिड बांधत बसलास, ताजमहाल बांधत बसलास, तो होली नाही होणार आहे. तू तुझा जे लाईफ आहे, आपला जो लाईफ आहे ना, त्या लाईफ मध्ये म्हणून देवाने यांना एवढं सारं कायदा दिलेलं आहे. 613 620 कायदे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वेज बघू शकतो. कसलं वेज बघू शकतो? होली व्हायचं. होली व्हायचं म्हणजे काय? सेपरेट व्हायचं ना. भूक लागली तर आपल्याला सेपरेट व्हायसाठी काय आहे की एवढ्या गोष्टी पासून मी एवढीशीच गोष्ट खाऊ शकतो. म्हणजे एवढ्या साऱ्यापासून मी सेपरेट होऊन एवढ्याशावर आलो. आता एवढूसा जे मी खाऊ शकतो त्याच्यामध्ये पण ते कायदे आहेत की असाच खाऊ शकतो, असाच कापलेला पाहिजे, असाच. मी मुसलमाननी कापलेला आणि ह्यानी कापलेला आणि त्यांनी कापलेला नाही खाऊ शकत. मग असं आहे, मग ते कापलेला पण मी असाच धुतला पाहिजे, असाच कोशर केलेला खाऊ शकतो मी. मग असाच पक्षी शिजवलेला मी खाऊ शकतो. ते नॉन कोशर भांड्यात शिजवतंय, जरी मग माझ्या दातवाला असेल आणि तो नॉन कोशर भांड्यात शिजवते, त्याचा दुधाचा भांडा आणि तेच भांडे, तर मी नाही खाऊ शकत त्याच्यात. का नाही खाऊ शकत? कारण मी अजून सेपरेट होते त्याच्यापासून. तर फिजिकल ह्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट करते ना, तसं मग आतमध्ये जाऊन पण तुम्हाला सेपरेट होत. कुठला पण जो मिचवा आहे ना, तो मिचवा काय करते? तुम्हाला सेपरेट करते. अख्ख्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही एवढाच करू शकता, एवढ्यापासून तुम्ही एवढाच करू शकता. तुम्हाला मदत करायची, सगळ्यांना मदत करू शकता. पण मग तुम्हाला सांगते की तुम्हाला मदत जर करायची, हे करायची, तर पहिले प्रायोरिटी कोणाची आहे? प्रायोरिटी तुमच्या कम्युनिटीची आहे. कम्युनिटीमध्ये तुम्हाला मदत करायची, पण प्रायोरिटी कसली आहे? तुमच्या एक्सटेंडेड फॅमिलीची आहे. एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये तुम्हाला करायची, तर प्रायोरिटी कुठल्या आहे? तुमच्या जवळच्या फॅमिलीची आहे. जवळच्या फॅमिलीमध्ये कोणाची आहे की तुमचं जे एकदम जवळचं आहेत ना तुमचं, त्या लोकांची प्रायोरिटी आहे. तर तुम्ही ती प्रायोरिटी घालून बाकीच्यांना सगळ्यांना हेल्प करत नाही बसू शकत. तुम्हाला ती प्रायोरिटी बघून हेल्प करायचं आहे. हा, मग तुम्ही हेल्प केला, हे केला, मग आता तुमच्याकडे एवढा आहे की तुम्ही अख्ख्या कम्युनिटीला करू शकता, तो तुम्ही कम्युनिटीला करा. मग तुम्हाला अख्ख्या जगासाठी करू शकता तर जगासाठी करा. मला जर डोनेशन डोनेशन म्हणजे आपल्याला जी चॅरिटी, पोरांनी जी चॅरिटी करायला सांगितलं त्याच्यावर मला डोनेशन द्यायची आहे. पण त्याच्यावर मला जर डोनेशन द्यायचं आहे ना, तर मला डोनेशन द्यायच्या पहिले मला विचारायला लागेल माझ्या इमिडिएट फॅमिलीला, माझ्या बायकोला, की मी देणार डोनेशन तुला दागिनं बिगिनं बनवायचे काय करू. कारण एक्स्ट्रा मध्ये जर करायचं आहे ना, तर मला तसं जायला लागेल. कारण मी माझं नाव मोठा पाठी लावणार आहे म्हणून, मी माझ्या नावाची पाठी लावायची आहे म्हणून मी दिला, तर तो काय होते, होलीनेस मध्ये नाही आहे मग. म्हणजे दागिने बनवासाठी मी असंच मजाक मध्ये म्हणजे काय गरज आहे तिला, काय करायचं आहे, काय हाय इमिडिएट काय गरज आहे, असं त्या हिशोबाने. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, आपल्याला जो तोराचा मिसवा आहे ना, तो असा आपल्याला आहे ना अख्ख्या ह्याच्यामधून, म्हणजे ओपन जंगल मधून कुठं आणते, तो आपल्याला टाउन मध्ये आणताय, टाउन मधून मग सिटी मध्ये आणताय, ज्याच्यामध्ये यायचं जायचं गेट असतं तशा. आणि मग सिटी मध्ये आणल्यावर तो आपल्याला त्याच्यामध्ये सांगते की कसा करायचा, काय करायचा, कसा करू शकतोय तसा. म्हणजे आपलं लग्नाचा पण जे आहे ना, की कोणा सांगते लग्न करू शकतोस तू, त्याच्यापासून चालू होते. सगळ्यांना लग्न करू शकतोय, पण तोरा आपल्याला सांगते की कोणा सांगते कर. मग कोणा सांगते करते, त्याच्यामध्ये मग तो अजून सांगते की ह्या लोकांसाठी तू नाही करू शकत, मग अजून सांगते ह्या लोकांसाठी नाही करू शकत. मग तू करायचं, मग कसा करायचा आहे, मग काय आहे, मग काय रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, मग मॅरिड लाईफचं काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. म्हणजे एवढ्या डिटेल मध्ये जाते ना की तो सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये सांगते की किती सेक्स कसा करायचा, ते पण तोरा सांगते आपल्याला, की कसा करू शकतात, कधी नाही करू शकत, कधी करू शकते. तू कधी टच करू शकतोस तुझ्या बायकोला आणि कधी नाही टच करू शकत, हे पण सांगते तो. की ह्या पिरियड मध्ये तू टच नाही करू शकत, त्या पिरियड का सांगते तो, ह्याच्यासाठी नाही सांगत आहे की त्याला मजा येते, तो ह्याच्यासाठी सांगते की तुम्ही कसं होली होऊ शकता त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये कसं होली होऊ शकता.
आणि जेव्हा तो आपल्याला अलाउड केलेल्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीमधून आपल्याला होली व्हायचंय. म्हणून आपल्याला तोरा आहे ना सांगते की आदाम आहे ना हा नॉन व्हेजिटेरियन नव्हता, व्हेजिटेरियन होता. देवाने आहे ना आदामला आहे ना मटन मच्छी खायला नाही दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पहिला चॅप्टर सेकंड चॅप्टर बघाल ना, ते आदाम बनवल्यावर त्याला काय दिलेलं आहे, त्याला व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन दिलं, व्हेजिटेबल दिलं, म्हणजे बिया दिल्या, ते दिल्यात, ते दिल्यात, फ्रुट्स दिलं. नोआच्या टायमाला देवाने अलाउड केला खायला, आणि मग ते अलाउड केलेल्या खायला त्याच्यामध्ये देवानी काय की तुला खायचं असेल तर हे कर. म्हणजे तुम्ही कोशेर पण जर खायला लागलात ना, आणि कोशेर खाताना हे करता, तुम्ही त्याच्यापासून पण सेपरेट होऊ शकता. कारण देव असं नाही बोलला की व्हेजिटेरियनिझम इज बॅड. कारण व्हेजिटेरियनिझम बॅड असतं तर देवानी मग आदामाला व्हेजिटेरियन नाही बनवलं असतं ना. पण तुम्हाला त्याच्यामधून वेगळा व्हायसाठी, सेपरेट व्हायसाठी तुम्हाला होलीनेसच्या लेवलमध्ये सेपरेट व्हायचं आहे. इगोच्या लेवलमध्ये नाही सेपरेट व्हायचं की मी व्हेजिटेरियन आहे, मी मटन मच्छी नाही खात बघा. त्याच्यासाठी जर वेगळा झाला तर मग तो होलीनेस मध्ये नाही वेगळा होत. क्वेश्चन. क्वेश्चन विचारा. जर तुमचा डोका चालायला लागला तर क्वेश्चन विचारा. देव ह्या जगामध्ये आहे, पण तो स्वतःला काय ठेवलाय, त्यांनी सेपरेट ठेवलाय. हा अख्खा जगात सगळा अख्खा तिन्ही 2-3 जे आपण जग घेतलं ना, येतसिरा, आशिया, येतसिरा, बेरिया, त्याच्यावरचं वर्ल्ड, सगळं चारही वर्ल्ड घेतलं ना, त्या चारही वर्ल्ड मध्ये देव आहे ना सेपरेट आहे. आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, सगळ्या देवानीच बनवलं, देवच करतोय, गॉड आहे तो. तोच सगळा बनवतोय, तोच सगळा ऑर्डर करतोय, तोच सगळा डिस्ट्रॉय करू शकतोय. पण सगळा असताना पण तो काय आहे, त्याच्यापासून सेपरेट आहे. आणि ह्या सगळ्या सेपरेटनेस हा जो जगाचा जो चारही जग आहे ना, त्या चारही जगामध्ये जगाच्या बाहेर पण तो आहे ना, त्याच्यापासून पण त्यांनी सेपरेट ठेवलेलं आहे स्वतःला. म्हणजे एवढा सेपरेट ठेवलाय की होली 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 एंजल बोलतात, आणि लोक बोलतात की ब्लेसेड बी गॉड फ्रॉम हिज प्लेस. म्हणजे त्याची जागा पण नाही समजू शकत, एवढा म्हणजे सेपरेट आहे देव. आणि देव जेव्हा बोलते आय एम होली, तेव्हा तो त्या हिशोबाने होली बोलते. आणि तो आपल्याला काय सांगते, यू शाल बी होली. क्वेश्चन क्वेश्चन. Question in English. Is it Yeah, yeah, okay? English also. Yeah, English. I said no. English, Uh, Hindi, Marathi, any language. Whatever thank language I you. know. Eh, the First your Almighty. name. First your name. My Ora name. Samson, no? Yes, thank you. Ora, Ah, Ora yeah, yeah, Stan. yeah, yeah. Uh, Yes, please. eh, the Almighty is holy, right? He does. He's supreme, right? Yes. So why did he make us not like him? He made us just the opposite. I mean, he must have had some reason, right? Yeah. I'll tell you something. He made us like him only. The Torah says God made man in his image. So if you stand in front of a mirror, what do you see inside the mirror? You see yourself, right? You can unmute yourself. Unmute, and then because I will be asking few questions. Okay. Yes, So you yes. so the person who you see in the mirror, it is your image. Okay. It is like you, or it is not like you. I don't know. It's like it's me. Yeah, but Yeah, it's you. It's it's you. me. है Yes. ना?
Yeah. So it's you. So God made human beings like Adam in his image. So because Adam is in God's image, no? Adam also have powers like God because he is his image. आदाम आहे ना तो इमेज आहे गॉडचा म्हणून आदामकडे पण पॉवर आहे तर गॉड व्हॉट गॉड इज युझिंग हिज पॉवर फॉर इज युझिंग हिज पॉवर टू क्रिएट आदाम नाव आदाम ऑल्सो हॅज गॉडली पॉवर सो नाव आदाम नीड टू डिसाइड लाईक he is going to follow God because he is his image. He is going to be like subordinate to God or equal to God. Because if he listens to God, whatever God says, whatever God does, if he listens to it, he will be subordinate to God. He will be like angels. Now, in order for him to be like God, he is using his powers, godly power, which is the power to make choices, power to create and everything. He is using it. And he wants to show God, like, I am like you. I can also create worlds. I can also create culture. I can create empires. I can create everything. What you made is perfect. The story is telling you that what God made was perfect. But now Adam wants to show God that whatever perfection you had made, I will make it more perfect. Yeah, but So therefore now, while he is making everything more perfect now, what is happening is he is now, because now to make everything more perfect than God, like a son or a daughter, if she and he are standing before their father, okay, the father is present and they are doing something, okay, their power is limited because now they know their father is looking at them, their mother is looking at them, so they can't do everything. They have to like be censored, like they themselves have to censor themselves. If they are talking with their friends, they can't just give bad words and use obscene words. They have to be like careful. But now, if the father and mother is not present there, they go in another room. What happens? Now they can be their self. Okay, they can be they want however they want to speak, however they want to talk, however they want to behave. They can behave like this because now they know that their father mother is not looking at them. The same thing is happening here because when Adam is in presence of God, he can't. He's like he can't act according to what he thinks because now he's godly, but he can't act according to his own character because now he knows that God is looking at him. God is seeing at him. So what God does is God is hiding him from Adam. Now Adam thinks that God is not looking at him. God is everywhere. Now also there is God. He's watching me. He's watching you. He knows. But for us, God has created one curtain. Okay, the curtain is for us because now we think that God is not watching us. God is not looking at us. And because of this quality, the curtain, we can use our godly power, like the power to choose, the power to act as we want to act and everything. Now the thing is like God made human, it is his image. And the purpose of making man is that God wants to have a relation with this man. He is like his friend, his son, his friend, his dost, his everything. Because the purpose was God wants to share everything, whatever God has to share everything with this man. And the ultimate thing which God wants to share is God wants to share himself with this man, Adam. But now this other person, the Adam, he wants to show that God, he wants to show God, he wants to prove God that I am your equal. I am like you. Because if I will keep relation with people who are equal to me, I won't go out and keep relation with anybody who is not equal. I don't keep relation with dogs, cat, and horses and donkeys because they are not equal to me. But if I see a person, he's standing in front of me and I talk to him and I see that he's okay, he's equal, I can talk to him. He understands what I say, what he says, I understand. So this is how we become friends, and from friends, best friends, and all the other things happen.
So in order to this to happen, the man has to prove himself that he is like God. He can do everything. He can perfect the world which God has, the perfect world which God made. He wants to perfect it more. So now Adam has this curtain in between him and God, which God is telling Adam. Now God is telling Adam is the humanity. Adam is not only that Adam. Adam is the full humanity. All of us, all of the humanity is Adam. We are all part of Adam's soul. Each and every soul, no, is connected to Adam. So now this soul of Adam is doing his mission, and God is telling this because as time goes by, as the creation is unfolding and everything, humanity is making more mistakes. It's not only eating the fruit. It's Noah's time. It's the Babylonian tower time. Then making the golden calf. So every time humanity is making more and more mistake. Why they are making more mistake? Because now they don't have a compass. Because they don't have a compass. They don't have a timeline. What they are doing. They are taking something which is perfect and trying to make it more perfect. But in order for you to make something which is perfect more perfect, you need to know what is perfection. What is the perfect thing? You can't just open a clock and start repairing it. You need to know how the clock works. You just can't open a computer and start working on it. You need to know how the computer works. So now God is telling the humanity, Bene Israel, God is telling how this computer works, how this clock works, how is everything working. And then God is telling them, this is the way it works. Now you have to perfect it. And then God is telling them how you can become God. You can become God only by imitating me because I am holy. You can also make this world perfect. But by making this world perfect, if you're involved in everything and your ego is involved in everything, you won't become like God. You will become like ungodly. So to become God, you need to be kadosh. And once you start to become kadosh, because I am kadosh, we can keep relation. Because a good person keeps relation with a good person. A bad person keeps relation with bad person. A mafia person will keep good relation with other mafia person. So God is telling, I am holy. So if you also become holy, we can at least keep relation. We can talk. I can share everything, whatever is mine. I can share with you. Therefore, there is a want in each human being that we think that we need to give something to God. God is giving us everything, but we think that we need to give something to God. So therefore, we are doing kindness. Therefore, we are doing good deeds. We think by doing this, we are doing some good to God. By being moral, we are doing something good to God. We are not doing something good to God. We are creating a world which is perfect. For perfect, we need to create a world which is perfect. And this perfection, God is telling, when you are creating this world, be like me. Don't get involved in everything. Even He's telling 6 days thou shalt work and 7 days rest from whatever you are doing. Don't get involved too much in your work also. Understood? Or I Yes, need yes. to. No, very, very beautifully you explain. But the thing is, our world is the lowest world, is the most unholy world, our world. I mean, there are other worlds that are good. So, it's not Not easy. unholy. It's not unholy. Our world is a world which God left a thing, God left some things which we have to perfect. This world is a world which God made. It is perfect in itself. The world is perfect. But according to our godly thinking, according to a higher thinking, no, we think that this world is lacking something. We think that evil is not necessary in this world. No, evil is also necessary in this world. If evil was not necessary, God would have not made it, created it only. And true, true. For us, we think that the world should not be evil. The world should not be this, that. God has created everything. It's perfect.
If there was no negativity in this world, there was no war, no negativity in this world, no. So there would have not been a justice would have not served in this world. Because if you are doing something wrong, there should be a system which like it's cause and effect. So it should be this the cause should be negative cause, so you should get negative uh, in return. The effect should be negative. So this is why evil was also made. But we for us we think that we have to make this world without evil. How can we, if everybody is good in this world, if the world doesn't work with cause and effect, then it we don't need evil in this world. If there is cause and effect, the upper world, the world of angel doesn't need evil, because evil can't mix with good there. Why it can't mix there? Because it's not a world of cause and effect. It's world of message. Whatever God tells them, they have to do it. It's not cause and effect. God, it's just a messaging system. God tells them and they do it here. They don't do anything in the spiritual world. An angel is not told to tell something to another angel. An angel is told to do something here in this world. So therefore, like, we are perfecting this world, and it is a practice time. This world is a practice time for humanity to know how to be like God, how to be a giver, how to be good, kind, how to do justice. You have to do justice, but you have to be merciful also. The Torah doesn't say that you have to do only justice. It tells you have to be merciful also. It tells that, like, the maximum punishment which you can give is like 40 lashes. Why 40 lashes? It would have told 100 lashes. And when, like, somebody is given, like it was in previous time, like if somebody was that he needs to be given 40 lashes. The person who used to give 40 lashes, he used to do the first lash. He used to be it was on himself. Like, he used to hit himself with that chabuk, and then 39 to the person who was there. And if the person fainted, it was stopped. Why? Because you need to Really? be merciful. Yeah, you need to be merciful. The person who was eating, no, he was supposed to know how, when he hits, no, how the other person feels. So he has to hit himself first. Uh-huh. So everything, like, the system, no, the system is telling you everything to, like, you have to be involved in this world, but you have to be like, in order to become God, you have to be separate, holy. You have to separate yourself from everything. Whatever you are doing, whatever you are building, whatever missions you are doing, whatever you are doing, if you get more and more involved in it, and you doing it for your ego, just that people will remember you, and like you had built something, and it's like a pharaoh building his own pyramid. So it is not like God. God is telling you the main goal of humanity is be like God. Why be like God? Because God made human being in his image. He didn't make them lesser. The first thing which God made before the creation started was the soul of Adam. Yeah. That means we have Soul to of change Adam our is the, yeah. we have to change our perspective, how we see the world. Because Yeah, because, yeah. we can't do any good, huh? No, you can do good, but like the doing whatever you're doing, no, you have to do it like God. When God does good to you, does he come and tell you that I did this? Or does he come and tell everybody, see, he's a good person, I did good to him? No, he doesn't tell. No. It happens to you, and then you think, it was a miracle. It was a miracle. And then you go outside and don't tell people that God did this to me. You said it was a miracle happened, and this happened to me, and I was so this and that, and a miracle happened, and this happened. But who did the miracle? You don't say God did the miracle. You have to say it was not a miracle. God did this to me. And the same thing we need to how God is
doing things, no, we have to also do all the things here. Not only physical, internally also, like everything inside. Also, intellectually, we have to be like this. Kadosh is separate. Separate means not separate from everything. Separate means Kadosh means like you have to be involved in everything, like God. It's not like going on the top of a mountain and sitting there, like meditating there for 14 years. That is not Kadosh. डोंगरावर जाऊन बसायचा, मेडिटेट करायचा आणि तिकडेच जाऊन बसायचं, त्याला नाही कादोश बोलत. कादोश म्हणजे काय, तुम्ही इन्व्हॉल्ड आहात. म्हणून आपल्या तोरा आपल्याला सांगत नाही की जंगलामध्ये जाऊन बसा, मेडिटेट करा, हे करा, ते करा. शब्बातचा कायदा पण तुम्हाला सांगते की 6 days thou shall work and 7 days, 7th day will be a holy. 7th day will be a holy day and you will rest on the 7th day. Right? The Shabbat should not be like the 6 days of the week. 6 days of the week are what you are involved in everything. So Shabbat should be something which is not like the 6 days. It should be like different from the 6 days. It should be holy, separate from the 6 days. Whatever you are doing, you are not doing on Shabbat. You are doing more holy things on Shabbat. Like Torah मधला जो वे आहे ना, देवाने तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय की तुम्हाला आहे ना माया सांगती माझ्या बरोबर एक व्हायचं आहे ना, एक व्हायचं आहे. तर काय बोलले देव, देव बोलले की आय एम होली, यू शॅल बी होली. त्याच्यासाठी मेडिटेट करणे, तुझा हा 7वा चक्र जागा झाल्यावर तू माझ्या संगती भेटशील, असं काय नाही सांगितलं देवाने. इझी वे सांगितलंय की काय पण जी जी गोष्ट करतो, इट इज लाईक इट इज कुठला मेडिटेशन येतं ना, यू हॅव टू बी इन द प्रेझेंट ऑल द टाइम, आणि असं तसं मेडिटेशनचा आहे ना, ट्रान्सिडेन्शियल मेडिटेशन, किती जे मेडिटेशन आहे तसं मेडिटेशन काय नाही. यू हॅव टू बी involved in everything. God is telling you, you have to be involved. You don't need to just watch from outside. You have to be involved in everything, but you have to also be at the same time outside of everything. With good Me- intention, no? With good intention. Intention is not the thing. Intention, what intention? Good intention, what? If a surgeon needs to cut somebody to operate, he will cut. Yeah, his The intentions are intention will good. be. Yeah, intentions are good, but it's not intention. Intention is nothing. Intention is something like the only intention you have to have is I need to be holy. This is the intention. It's not a good intention or bad intention. Because if you say good and evil, it is a level. It's down. It's the level is down of good and evil. I told you, no, pure, clean, impure. So good and evil is also down. Holiness is the highest intention. You have to have the holiness intention. That why I am doing this? Because God is holy and God would have done like this only. So I need to be like God. I need to do what God does. He sends the sun shines for everybody. It's not with good intention or evil intention. Good and evil is only on physical level. It's because we ate the fruit of knowledge of good and evil. This is the thing which we can understand. But we have not to do something with only with good intention. This is the good and evil is here because we have to use our choice. That is the only thing good and evil is doing with us. It is telling us how I can use my choices. And if you are doing everything with good, for example, tomorrow, not tomorrow, like sometimes in the future, there is no evil in this world. So how this world is going to go ahead? There is a story in the Talmud which says that during the Second Temple period, all the rabbi says that we have to banish evil from this world. There should not be evil in this world, and we can banish evil because, like, from first temple to the Second Temple period, the first temple period, everybody was doing idol worship. So they thought, why people are doing idol worship and everything. So they said, no, because of this evil intention. So we have to banish this evil. So they did
whatever they knew about the other spiritual, and they banished evil from this world. From this world, evil was taken away. So the next day morning, the rooster didn't do his job. He didn't cock-a-doodle do it. कोंबडा हरवलाच नाही सकाळी. गाढव ओरडलाच नाही. चिमण्या बिमण्या, birds didn't sing the second day. The hens didn't give any eggs. Third day, no eggs, nothing. The cow stopped giving milk. So they asked, what's happening? So they were told that because of this evil inclination, the rooster, the birds, why they are doing all these things? Why they are singing songs? Why the rooster is doing his thing in the morning? Like he's not there. He's not your alarm clock that he's going to wake you up in the morning. He's doing because like he needs the hen to know that it's the morning now. Come out. The birds are chirping and singing because they know they want to tell their females that okay, now it's time, come out. Why they are doing this? Because they have a process which is known as reproduction, and for this reproduction, everything this thing has to happen. So if you stop everything, if you are taking the evil out of everything, then this is the first thing which will go, and then the other thing will go from this world. Then the lion won't eat deer or any other animal, and then what he will eat grass and he will die because he's not made to eat grass. And the humanity won't get married and do all the things which they are doing. They won't perfect this world because like evil is not there. They don't have the power to differentiate what should be done, what not should be done. So then they prayed and then they reversed it. So what the Torah story is telling, the Talmud story, see, the story is telling you that everything what God made is perfect. You can't remove it just. You have to perfect it more. You have to perfect it more. And the intention should not be to do good. The intention should be to do holy things. It should be holy. If I cut a chicken, I do Shekita. If I cut a chicken, okay, I am not doing good thing. It's not good to cut a chicken. The chicken is dying. I am doing Shekita and the chicken soul goes away and the chicken it's not good. But I am cutting a chicken because it's holy. The Shekita, instead of breaking the neck of the chicken or just chopping out the neck, I am doing something which is told by the Torah, which is told by my teachers and everything. And then I am cutting the chicken, and after the chicken is cut, pouring the blood and everything. The intention is what? Intention is to do it holy. Because it is not good that the chicken is dying in order to feed me. Anyhow, the chicken is going to die. Can. Should be holy. Yeah, it should be holy because it Chicken is is not dying in evil the end. also, but it is yeah, it is not evil. But whatever I think is like it's according to me. Okay, I did good. No, I am not doing good. I am doing whatever is holy. I am doing it because Torah tells me that if you have to eat a chicken, if you have to eat a goat, a lamb, a sheep, this is the way you have to cut it. This is the way you have to sharpen the knife. This is the way you have to do it. This is the procedure. And after doing this, how you are going to clean it, how you are going to salt it, and everything. It is not for good. It is for in order to be holy. The intention should be holy. Because good and evil is because we are living in this physical world, it connects us to the physical world. Physical world मध्ये आपल्याला गुड आणि इव्हल आहे. वरच्या लेवल मध्ये गेलात ना तर तिकडं जे इव्हल करणारं पण जे देवदूत आहेत ना ते देवदूतच आहेत. इव्हल करणारं पण देवदूत आहेत ना ते देवदूतच आहेत. म्हणून देवाचं एक नाव एल शब्द आहे. एल शब्द म्हणजे सगळ्या शेद लोकांचं. शेद म्हणजे सगळं जे पॉवर्स आहेत ना त्या सगळ्या पॉवर्सचा तो देव आहे. सैतान पण आहे ना, हा सतान तो पण आहे ना देवाच्या समोर जाऊन उभा राहतो ऑर्डर्स घ्यायला.
जो योबची स्टोरी आहे ना, त्याच्यामध्ये सगळी जण जातात आणि तो उभा राहते तिथं आणि देवा सांगते समोर जाऊन उभा राहते आणि देव त्याला विचारतो ह्याच्याबद्दल काय बोलतोस तू. आणि तो बोलते नाही तू असा आहे तसा आहे, आणि मग तू बोलते ओके मी तुला परमिशन देतो, त्याला तू जाऊन चेक कर हे कर ते कर. पण देव आपल्याला सांगत नाही देवानी कशाला केला. देवानी कशाला केला कारण देवाला सगळं माहिती आहे त्यांनी काय आधी केलं काय नाही केलं ते. whatever is happening because God is involved in it. But still he is not doing himself. He is telling the Satan to do it. He is separate from it. Even good and evil, whatever good and evil, he has created it. He is in control. Evil is not something which is not under his control. Evil त्याच्याच कंट्रोल मध्ये आणि त्या कंट्रोलनीच तो चालते. होलीनेस इज द सगळ्यात वरची लेवल आहे. होलीनेस लेवल गॉडची देवाची लेवल आहे. एंजल्स होली नाही. एंजल्स आर आयदर गुड इव्हल. वेगवेगळ्या ह्याच्यामधले एंजल्स आहेत ना, ती लोक त्या ह्याच्यामधले एंजल्स आहेत. ती लोक होली नाहीत. आपण एंजलला होली नाही बोलू शकत. देवाकडनं जेव्हा एखादा एंजल देवाकडनं येतं ना, तेव्हा तो एंजल आहे ना, जोपर्यंत तो तुम्हाला मेसेज नाही देत ना तोपर्यंत तो होली असतो. कारण बिकॉज ही हॅज ब्रॉट समथिंग विच इज फ्रॉम गॉड. व्हॉट इज दॅट? अ होली मेसेज. when he gives you the holy message, he is no more holy now. He is just the vessel to bring the holy message. आता जसा सेफेर तोरा होली आहे ना, आणि तो दुसऱ्या गोष्टीसाठी युज नाही करू शकत ना, तसा ते एंजल्स आहेत ना ते दुसऱ्या गोष्टीसाठी युज नाही करू शकत. आता ती लोकांना तो होली मेसेज आणण्यासाठीच युज करते. म्हणून होली मेसेज आणण्यासाठी जे एंजल्स आहेत ना ते स्पेसिफिक आहेत. म्हणून गुड करासाठी या जगामध्ये जे एंजल्स आहेत ना ते गुडच करतात. जे इव्हल करणारे एंजल्स आहेत ना ते इव्हलच करतात. मिक्स नाही होऊ शकत ती लोक. पण ह्या जगामध्ये नुसता एक माणूस अशी गोष्ट आहे जी दोन गोष्ट मिक्स करू शकतं, गुड आणि इव्हल. का मिक्स करू शकतं? कारण बिकॉज वी आर लाईक गॉड. बिकॉज गॉड कॅन मिक्स गुड अँड इव्हल. गॉड कॅन सेपरेट गुड अँड इव्हल. गॉड देवानी बनवलाय सगळं. तर देवानी जसं केलं तसं आपल्याला पण करता यावं म्हणून गॉडने आपल्याला ही पॉवर दिली की आपण गुड अँड इव्हल मिक्स करू शकतो, सेपरेट करू शकतो. पण देव बोलते की तुला माझ्यासारखं व्हायचं असेल तर यू हॅव टू बी होली. इंटेन्शन शुड बी होली. इंटेन्शन शुड नॉट बी प्युअर, क्लीन, good, or it should not be unclean, impure and evil. Intention should always be holy. आपल्या तोरा याच्यामध्ये काय बोलतात आपल्याला ना, यू हॅव टू डू इट बिकॉज फॉर इट्स सेक, नॉट बिकॉज ऑफ समथिंग एल्स. फॉर द सेक, बिकॉज तुम्हाला सांगितलंय म्हणून तुम्हाला करायचंय. तोराने तुम्हाला जर सांगितलंय ना कोशर खा, तर यू हॅव वाय यू आर इटिंग कोशर? बिकॉज तोरा हॅज टोल्ड मी टू ईट कोशर. I am not eating it because it's good. I am not eating it because it's pure. I am not eating it because it's clean. I am not eating it because it's holy. I am not eating it because it's healthy. I am not going to get sick. असं काय नाही. Why I am eating? Because God had told me to eat kosher. तर मी kosher खाते. आणि माझं इंटेन्शन काय की I want to become holy. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. मी कोशर खाल्ला म्हणून मी होली नाही झालो. माझं इंटेन्शन काय? देवानी काय सांगितलं तर म्हणजे यू शाल बी होली. कंटिन्यूज आहे. दिस इज अ जर्नी ऑफ होलीनेस. आपल्याला होलीनेसची जर्नी करायची आणि होलीनेसच्या जर्नीमध्ये आपल्याला पुढे पुढे जायचं. अल्टिमेटली वेन वी रीच द होलीनेस पॉइंट, आपली जी होलीनेस पॉइंट आहे ना, ती होलीनेस पॉइंट जशी जशी जास्तीत जास्त होत जातं ना, तसा जसा गॉड आहे ना आपल्याला आहे ना, गॉड स्वतःला आपल्याला रिव्हील करत. पण आपल्याला रिव्हील या बॉडीमध्ये नाही करणार आहे, आपल्या होलीनेस मध्ये रिव्हील करणार आहे. आपण ज्या होलीनेस मध्ये ते मिचवा करून आपण जेवढं होली झालो ना, त्या होलीनेसच्या हिशोबाने तो आपल्याला स्वतःला रिव्हील करतो. आणि तो जेव्हा रिव्हील करेल ना, तो खरा कब्बाला आहे ना त्याच्यासाठी आहे. कब्बाला काय सिक्रेट आहे. सिक्रेट काय आहे तो की ते तुम्ही सांगू नाही शकणार कोणाला काय तुम्हाला रिव्हील झालं. कारण त्या लेवलच्या जे होलीनेस मध्ये जातील ना त्या लोकांना तो त्या लेवलला रिव्हील करतो. म्हणजे इट इज अ सिक्रेट विच कॅन बी टोल्ड टू अदर पर्सन हु इज ऑन द सेम लेवल ऑफ होलीनेस. जो लोअर लेवलच्या होलीनेस मध्ये आहे किंवा होलीनेस मध्ये नाही ना, त्याला ते सांगूच नाही शकत. त्याला ते समजणारच नाही. कारण तो त्याला सांगितल्यावर तो दुसरा काहीतरी पिक्चर बनवणार आहे. तो दुसरा काहीतरी इमॅजिन करणार आहे त्या गोष्टीच्या बद्दल. म्हणून तोरा तुम्हाला लहानपणापासून शिकायचा आहे. लहानपणापासून का शिकायचा आहे? बिकॉज
दरवर्षी आहे ना तुम्ही तो तोरा आहे ना, एक होलीनेस, तुमच्या होलीनेसच्या हिशोबाने तो तोरा तोरा तुम्हाला वेगवेगळी गोष्ट सांगत असतो. गेल्या वर्षी तुम्हाला जे तोराच्या स्टोरी मधून समजलं होतं ना, तर ह्या वर्षीच्या गोष्टींमध्ये आहे ना तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्ती समजणार आहे. कारण काय, यू शाल बी होली, तुमचा होलीनेस वाढलाय. तुम्ही जे जे केलं ना, काम जे केलं, हे केला, मिचवा केला, हे केला, ते केला, त्याच्याने तुमची लेवल काय, होलीनेसची लेवल काय झाली आहे, वाढली आहे. म्हणून आता तोच तोरा तुम्हाला काय रिव्हील करणार आहे, त्याच गोष्टीमधून तुम्हाला जास्ती रिव्हील करेल. गेल्या टायमाला तुम्हाला नोआच्या स्टोरी मधून जे रिव्हील झाला होता ना, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा रिव्हील करेल. मोशेच्या स्टोरी मध्ये मोशेचा तुम्हाला जो हे आहे ना, तो मोशेचा कॅरेक्टर तुम्हाला वेगळा काहीतरी रिव्हील करेल. कारण ते रिव्हील करेल म्हणजे कसं आहे, रिव्हील करेल म्हणजे मी सांगितलं आणि तुम्हाला समजलं असं नाही. रिव्हील करेल म्हणजे ते सांगितल्यावर आहे ना, तुम्हाला आहे ना ते स्ट्राईक होईल आणि तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येईल. एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही बोला हा असं आहे. जसं मी आदामाबद्दल सांगितलं, तुम्हाला असं वाटतंय ना की हा अरे हा असं आहे काय, तसा त्याला म्हणजे तो बाकीच्या माणसांना दुसऱ्यांना सांगितलं तर ती लोक बोलते अरे हा तुझा इंटरप्रिटेशन आहे. इंटरप्रिटेशन जेव्हा तुम्ही ऐकता ना कोणाचं तरी, तेव्हा तुम्हाला समजतं की हा इंटरप्रिटेशन आहे. पण तुम्हाला समजतं की नाही असं आहे, अरे हा असं आहे, असं जेव्हा समजतं ना, तेव्हा तुमची लेवल तिकडे गेली असेल तरच तुम्हाला ते समजू शकतं. आणि ही लेवल वाढवासाठी होलीनेस आहे. म्हणून तोरामध्ये प्रत्येक जी गोष्ट सांगितली ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये ना वेगवेगळं, आपण आहे ना बोलतो सॅन्टिफाय युअर सेल्फ असं लिहिलंय. सॅन्टिफाय नाही लिहिलेलं आहे तोरामध्ये, आहे ना लिहिलंय, देवाने लिहिलंय की तू हे करा, 3 दिवस म्हणजे 10 आज्ञा द्यायच्या पहिले देव बोलते ना की 3 दिवस तुम्ही प्युअर व्हा, होली व्हा, सॅन्टिफाय करा स्वतःला. तिथं हिब्रू मध्ये काय लिहिलंय, मग हिब्रू मध्ये मी वाचतो. हिब्रू मध्ये काय लिहिलंय, सतेश. हिब्रू मध्ये हीच लॉर्ड वेगळा आला आहे. And you shall sanctify them today and tomorrow. भाइयों वे किद्दश टेम लिहिलंय, वे किद्देश टेम. आता कद्देशच लिहिलंय, कोदेशच लिहिलंय. तिथं तिथं स्कॅन्टिफाय म्हणजे काय, कोदेश करायचंच लिहिलंय. त्या लोकांना तू सॅन्टिफाय कर म्हणजे, इथे इंग्लिश मध्ये सॅन्टिफाय वर्ड आलाय, पण तिथे हिब्रू मध्ये तो कद्देश टेम लिहिलेला आहे. म्हणजे यू हॅव टू मेक देम होली असंच लिहिलेलं आहे तिथं. म्हणजे असं वेगळा नाही लिहिलंय की तो इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करताना थोडासा वेगळा वर्ड लिहिलाय. सॅन्टिफाय देम म्हणजे काय, तर तुम्ही हे नको नाही, तुम्ही 3 दिवस दिला, 3 दिवस मध्ये तुमची होलीनेस वाढवा असं लिहिलं देवाने. 3 दिवसामध्ये त्या लोकांनी काय केलं, तर ती लोक बायकांपासून वेगळं राहिलं, हे केलं ते केलं. आपल्याला सगळं टोटल नाही सांगितलं, पण थोडीशी गोष्ट सांगितली ना की डू नॉट टच वुमन, त्यांनी सांगितल्या माणसांना. पण बायकांना काय सांगितलं, डू नॉट टच अ मेल. कारण जर माणूस बाईला टच नाही तर बाई कोणाला टच करणार आहे. म्हणजे बायकांसाठी पण तेच सांगितलं ना. मग देवाने काय सांगितलं की तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये राहा आणि तुम्ही त्याच्यामधून सेपरेट राहा. तुमच्या ह्याच्यामध्ये सेपरेट राहा, तुमच्यामध्ये होलीनेस वाढवा. आणि 3 दिवसाचा होलीनेस वाढल्यावर मी तुम्हाला येऊन भेटेन. आणि देव जेव्हा भेटला ना, तर प्रत्येक माणसाला त्याच्या होलीनेसच्या हिशोबाने भेटला. आणि त्या टायमाचा जो होलीनेस होता ना, तो एवढा होता की माणसं आहे ना, जेव्हा त्या लोकांनी देव एक्सपिरियन्स केला, तर ती लोक बोलला की आम्ही नाही हे एक्सपिरियन्स घेऊ शकत, तू खूप होली आहेस, वी कांट एक्सपिरियन्स यू. म्हणून मोशेला सांगतो, यू जस्ट टेल मोशे अँड वी विल डू इट. देवाचा जो होलीनेस आहे ना, तो त्या माणसं 3 दिवस होली झाल्यावर पण होतं ना, तर ती लोक रेडी नव्हतं. 3 दिवस होली म्हणजे ती लोक होली होतं म्हणून देवाने त्यांना काढलं ना इजिप्त मधून. त्याच्यानंतर ती लोक 50 डेज होली झालं. 50 डेज होली झाल्यावर देवाने 3 दिवसाच्या होलीनेसनी त्यांना दिला. 47 डेज पासून 50 डेज पर्यंत होलीनेस मध्ये देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञा देताना देवाने त्यांना जेव्हा होलीनेस मध्ये भेटला ना, तर ती लोक दे कुडंट एक्सपिरियन्स. त्यांचा एक्सपिरियन्स असा होता की दे फेल्ट लाईक दे वर डाईंग. आपला होलीनेस इंटेन्शन जो होता, मी आता हा लेक्चर कशासाठी केला, कारण माणसं आहे ना, नाही नुसतं ओरा, बाकीची पण आपली इंटेन्शन वर जास्ती बोलतात. युअर इंटेन्शन शुड नॉट बी
to do good. Your intention should be to do holy things. होली गोष्ट आहे म्हणून मी करतोय. म्हणजे दुसऱ्यांना मदत देवासाठी करायचा. हा, देवासाठी करायचं आणि होली म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही राहायचा. मी केला, माझापणा नाही आला पाहिजे. म्हणजे मी कोणाला जर मदत केली ना तर माझापणा नाही आला, मी केले तुला मदत, मी केला, असा नाही आला पाहिजे. मला देवाने सांगितलंय मदत कर म्हणून मी केली मदत, असा असला पाहिजे. त्या माणसाला पण नाही सांगितलं पाहिजे जाऊन मदत करा आणि हे करा आणि देवावर सोडा ना. देव, तू मला सांगितलंस म्हणून मी मदत केली. देवाने आपल्याला सांगितलं म्हणून देवाने मला सांगितलं म्हणून मी कोशर खातो. मला माझ्या डॅडी मम्मीनी शिकवलं, हे शिकवलं, ठीक आहे. पण मी जेव्हा तोरा वाचला मला समजलं की अरे तोरामध्ये सांगितलंय कोशर खायला म्हणून मी खातो ना. मग माणसं डॅडी मम्मीनी शिकवलंय कोशर खायला, डॅडी मम्मी कोशर खायचं, पण ती लोक स्वतः आता कोशर नाही खात. म्हणजे ती लोक कशासाठी खात? डॅडी मम्मीनी शिकवलं म्हणून खात होतो. तशा प्रत्येक गोष्ट मी कोशरचा एक्झाम्पल याच्यासाठी घेतोय कारण तो एकदम इझी एक्झाम्पल आहे. कितीतरी एक्झाम्पल आहेत आपल्याला. आपल्या डॅडी मम्मीनी सांगितलं होतं की माणसाच्या हे बोलू नको, ओरडून बोलू नको, हे बोलू नको, पण तोरा पण ते बोलते ना, इन्सल्ट करू नको. मग डॅडी मम्मीने शिकवलं म्हणून इन्सल्ट तो. आणि तुम्हाला जेव्हा तोरा वाचल्यावर समजते ना की देवाला पण हेच पाहिजे. मी मूर्तीपूजा कशासाठी नाही करत? माझ्या डॅडी मम्मीने शिकवलं म्हणून नाही करत. कारण तोरामध्ये 10 अध्यायामध्ये लिहिलंय की मूर्तीपूजा नको करू, म्हणून मूर्तीपूजा नाही करत. ती चांगलं आहे की वाईट आहे? ते वाईट असतं तर सगळी मूर्तीपूजा करणारी माणसं मेली असती ना. आणि ते चांगलं असतात तर ती लोक भरभराट झालेली असते त्यांची. तर ते चांगलं आहे वाईट आहे म्हणून देवानी नाही सांगितलं. देवानी काय सांगितलं की तू नाही करशील मूर्तीपूजा, तू माझं हे नाही बनवशील आणि तू मूर्तीपूजा नाही करशील, म्हणून आपण करतो ना. तर मग आपला तो इंटेन्शन तो पाहिजे की तोरामध्ये सांगितलंय आणि देवानी सांगितलंय. कारण देवाने आपल्याला देवावर बिलीव्ह करायला नाही सांगितलं. गॉड हॅज नॉट टोल्ड अस टू बिलीव्ह इन हिम. देवानी तोरामध्ये कुठंच नाही सांगितलंय की बिलीव्ह कर करून. देवाने सांगितलंय की नो दॅट देर इज गॉड. आपल्याला आहे ना एक्सपिरियन्स करायचा आहे देव. म्हणून देवाने ना 10 आज्ञा ना येऊन स्वतः दिल्या. जर देवाला पाहिजे असतं ना की दॅट यू बिलीव्ह इन गॉड, तर देवाने ना 10 आज्ञा सिन्नाय पर्वतावर येऊन दिल्या नसत्या. देवानी मोशेला सांगितलं असतं की त्या माणसांना जाऊन सांग या 10 आज्ञा आहेत आणि बिलीव्ह करतील ती लोक. देव आहे करून नाही. देव बोलला मी स्वतः येऊन देईन, ती लोक एक्सपिरियन्स करतील मला स्वतः आणि मग त्यांना समजल की मी त्यांचा देव आहे. म्हणून फर्स्ट अँड सेकंड कमांडमेंट इज इन फर्स्ट पर्सन. आय एम द लॉर्ड युअर गॉड हु ब्रॉट यू आउट ऑफ इजिप्ट. Thou shall have no other God before me. First person मध्ये आहे. Both commandment. Why? Because God himself came and gave it to all the people. And God didn't tell them, believe in me. God told them that I am your God. First person मध्ये सांगितलं. आणि आपण नमाज करताना ना, we don't say that I believe in God. Blessed be the God which I believe. We say Baruch Atta Adonai. Baruch Atta Adonai means blessed are you, my God. Atta means you, first person. We are telling God that you are in front of me. When we are doing the prayer, no, Baruch Atta Adonai, it is like He is standing in front of me. God is there. When somebody stands before you, male, you say Atta for male and At for female. If he is not in front, you say he, who. But when he is standing in front of you, say Atta. So our prayer, आपली जी नमाज आहे ती काय आहे? बारूक आजचा अधून म्हणजे आपण डायरेक्ट समोर समोर देवाला करतोय. आपण बोलत नाही की मी बिलीव्ह करतोय त्या देवामध्ये, देवाला ब्लेस कर करून. फर्स्ट पर्सन मध्ये कसं आहे? कारण बिलीव्ह नाही आहे आपल्यामध्ये, बिलीव्ह नाही आहे आपल्यामध्ये. नो गॉड आहे. यू हॅव टू नो गॉड. नो गॉड इन द सेन्स दॅट तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं आहे गॉड. जसं तुम्हाला माहिती आहे ना तुमचं डॅडी मम्मी आहे, तसं तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या समोर तुम्हाला एक्सपिरियन्स आला पाहिजे की तुम्हाला देव हाय करून तुमच्यामध्ये. जेव्हा म्हणून मी तुम्हाला मेमरीचं पण सांगितलं, ते मेमरीमध्ये ठेवायला तुम्हाला समजतंय की हा नाही अशी गोष्ट झाली होती तेव्हा मी एक्सपिरियन्स केला गॉड, असा माझ्या संगती झाला आणि असं हे झालं तेव्हा मी एक्सपिरियन्स केलंय गॉड. किती पण लांबून एक्सपिरियन्स केला तर एक्सपिरियन्स केल्यासारखं असतं ना. तुम्ही जर एखादी गोष्ट नाही बघितली असेल ना तर त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करता ना तेव्हा त्याचं पिक्चर वेगळं असतं. 2000 वर्षापूर्वी आहे ना त्या लोकांनी ना ड्रॉइंग केलेलं आहे. त्या लोकांना आहे ना 2000 वर्ष म्हणजे जेव्हा सेकंड टेम्पल झालं ना तेव्हा त्या लोकांना आहे ना
अलेक्झांडरच्या टायमाला आहे ना, जेव्हा अलेक्झांडर आला ना, अलेक्झांडर आणि त्याच्या आधी जेव्हा आलं ना, किंग सायरस वगैरे आलं ना, तर ती लोक हत्ती घेऊन आलं होतं, असा स्टोरी सांगितल्या होत्या त्या माणसांना, की बेथामिगदाच्या बाजूला हत्ती आलं होतं, आणि हत्ती काय होतं, तर असा एक मोठा अॅनिमल होता, त्याच्यावर ते माणसं बसली होती, आणि त्याला असा सोंड होती, आणि हे होती ते होती, आणि ते हत्ती आलं होतं, आणि मग त्या हत्यांनी धडक मारली आपल्या दरवाज्यांवर. आणि त्या स्टोरी सांगितल्यावर 300-400 वर्षानंतर आहे ना, सेकंड टेम्पल जेव्हा होता ना, म्हणजे मक्काबी वगैरे त्या लोकांचा राज्य चालला होता, आणि त्या टायमाचे आहे ना पेंटिंग आहेत. त्या पेंटिंग मध्ये आहे ना ते जेरुसलेमची वॉल वगैरे दाखवले, आणि तिथे आहे ना त्या जेरुसलेमच्या वॉलवरती सायरसचं आणि ह्याचं, सायरसचं नाही, दुसरं किंग जे आहेत ना, जेरुसलेमवर अटॅक अटॅक करतो, त्या लोकांची आर्मीची आहे, आणि त्याच्या आर्मीमध्ये जो हत्ती आहे ना, तो हत्ती काय, तर मोठा जो नॉर्मल घोडा आहे ना त्याच्यापेक्षा मोठा घोडा, आणि त्याला घोड्याचा तोंड आहे, आणि घोड्याचा तोंड आहे, आणि त्याला तो नाक जो आहे ना, तो नाक त्याचा लांब आहे घोड्याचा, आणि त्याचा जो घोड्याचा कान आहेत ना, ते घोड्याचं कान मोठं आहे. कारण त्यांनी ड्रॉइंग केली ना, त्यांनी कधी त्याच्या लाईफ मध्ये हत्ती बघितला नव्हता. पण हत्ती ह्या साईडचा आहे, त्या साईडचा हत्ती नाही, त्याने हत्ती बघितलेलाच नव्हता. त्या टायमाला तिकडच्या माणसांना हत्ती काय ते माहितीच नव्हतं. तर त्यांनी पेंटिंग मध्ये हत्ती जो दाखवलाय तो काय दाखवलाय, ते जसा त्यांनी ऐकलंय तसं दाखवलंय. मोठं असतं घोड्यापेक्षा, त्याच्यावर माणसं बसतात, त्याच्यावर 2-3 माणसं बसलेली दाखवली त्याच्यात, आणि त्याच्या पायाखाली तो तुडवतोय दुसऱ्या माणसांना, आणि त्याला एक मोठा नाक आहे. म्हणजे जो त्याच्या इमॅजिनेशननी क्रिएट केला ना, तो का, कारण आहे ना त्यांनी ते एक्सपिरियन्स नाही केलाय, त्यांनी बिलीव्ह केलाय. त्याला जी गोष्ट सांगितली ना, लढाईची जी गोष्ट सांगितली, गोष्टी बिलीव्ह करून त्यांनी त्याच्या इमॅजिनेशन मध्ये जे क्रिएट केलंय ना, ते क्रिएट ओरिजिनल सारखं नसतं. म्हणून तोरा तुम्हाला सांगते की बिलीव्ह नको करू, तुम्ही एक्सपिरियन्स करा. यू हॅव टू एक्सपिरियन्स गॉड. आणि गॉड एक्सपिरियन्स करताना तुम्हाला ते तोरा सांगते की ही इज नॉट अ इमेज, ही इज नॉट अ स्पिरिट. व्हॉट इज, ही इज होली. देव काय होली आहे. तर तुम्ही होलीनेस मध्ये त्याला एक्सपिरियन्स कराल ना, तर तुम्ही होलीनेस मध्ये अजून 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 होली, जेवढं होली व्हाल तेवढं तुम्ही देवाला जास्त एक्सपिरियन्स करू शकता. रिलेट करू शकता, रिलेशन करू शकता, आणि तुम्ही देवासारखं, देवाने तुम्हाला देवासारखं वागायला सांगितलंय. यू शॅल बी होली बिकॉज आय एम होली. क्वेश्चन्स, आणि मग आपण, मला वाटते बंद करू आपण, है ना. 6:37:38 झालं, टाइम झाला. क्वेश्चन्स, गुड क्वेश्चन, जोराने चांगला क्वेश्चन विचारला, पण तुम्हाला स्लोली समजलं पाहिजे आपलं जे इंटेन्शन आणि हे आहे ना. आपण आहे ना दुसऱ्यांना माफ ह्याच्यासाठी नाही करायचं आहे, गुड इंटेन्शन साठी. आपण कशासाठी माफ करायचंय, कारण देवाने आपल्याला किपूर सण दिलाय, हे दिलाय, कारण देव बोलतोय की मी तुम्हाला माफ करणार आहे. कशाला देव माफ करणार आहे तुम्हाला? देव तुम्हाला गुड इंटेन्शन साठी माफ नाही करणार आहे, कारण तो देव आहे. तो तुम्हाला माफ करणार आहे, तुम्हाला समजणार आहे तो माफ केला नाही केला, नाही समजणार आहे तुम्हाला, पण तो तुम्हाला सांगते की मी किपूरच्या दिवशी तुम्हाला माफ करणार आहे. म्हणून आपण माफ करत आहे दुसऱ्यांना, कारण आपल्याला देवासारखं वागायचं आहे. कारण आपण किती पण देवाच्या विरुद्ध वागलो, काय पण वागलो, हे करू, तर देव आपल्याला माफ करते ना. तसं आपल्याला माफ करत आहे. देवाचा काय अल्टिरियर मोटिव्ह आहे आपल्याला माफ करण्यात, की आपल्याकडं तो येणार आहे जेवायला, की आपल्याला माफ नाही केलं तर देवाचा काहीतरी आडून बसणार आहे, नाही बसणार आहे. पण देव तुम्हाला बोलते ना की पुढच्या दिवशी तुम्ही जर हे केलं तर मी तुम्हाला माफ करीन. मग आपल्याला देवासारखं वागायचं आहे, आपल्याला माफ करायचंय माणसांना, आपल्याला माफी मागायची. देवासाठी का माफी मागायची देवाकडं? कारण आपल्याला माफी मागितल्यावर आहे ना, देव पण आपल्याकडे माफी मागतोय तसंच, की अरे मी तुला त्रास देतोय, तुला मी सोडलाय. जेव्हा लहान मुलगा पडतो ना, त्याचं डॅडी मम्मी बघत असतात, त्याला उभा राहायचं शिकवत असतात, तो उभा राहतो, हे करते, पण कधीतरी तो पडतं, आणि तेव्हा त्याला लागतं थोडासा. पण ते लागणं जरुरीचं असतं. का लागणं जरुरीचं असतं? कारण ते लागल्यावर काय होतं, तो पुढच्या टायमाला अजून जरा कॉशियस असतं, आणि हे असतं तसं. तसं देवाने आपल्याला पण आहे ना, जे त्रास दिलेत ना, ते देवाने ह्याच्यासाठी त्रास दिलेला आहे, की आपल्याला ना पुढच्या टायमाला कॉशियस राहायला, नाही त्या रॉंग वेला जायला. पण जसा एका डॅडी मम्मीला आहे ना त्याचा बच्चा पडल्यावर, लागल्यावर त्रास होतो ना, तसं देवाला पण त्रास होतो. म्हणून देव पण आपल्याकडे माफी मागत असतं या दिवशी.
की मी तुला त्रास दिलाय तिला त्याच्यासाठी पण माफ कर, पण मी तुझ्या चांगल्यासाठी हे करतोय सगळं करून. पण तो होलीनेस मध्ये करतोय, तो येऊन समोर मध्ये नाही करत आहे, तो होलीनेस मध्ये करतोय तुम्हाला. म्हणून तुमच्यामध्ये ती क्वालिटी जास्ती जागृत होते, माफ करायची, माफी मागायची. ही क्वालिटी आपल्यामध्ये का जागृत होते? कारण आपल्यामध्ये जर होलीनेस असेल ना, तर देवाची जी क्वालिटी आहे ना, होलीनेसची क्वालिटी, त्या क्वालिटीमध्ये आता काय चाललंय, माफ करायचा, माफी मागायचा, ती क्वालिटी आपल्यामध्ये जागी होते. आपल्यामध्ये ती जागी झाल्यावर आपल्याला ती युज करायची आहे माणसांना माफ करायला आणि माफी मागायला. आणि किपूरच्या दिवशी देवामध्ये ती जास्ती क्वालिटी आहे. देवामध्ये देव नुसता आपणच नाही माफी मागत, देव पण आपल्याकडे माफी मागते त्या दिवशी. म्हणून किती पण असलं काय पण असलं, आपण जर आपल्या पाय जर आपल्या मुलांना त्रास झाला, तर आपण त्या मुलांना बोलतो ना, अरे सॉरी तुझ्या मायासाठी त्रास झाला. तसं देव पण आपल्या पॅरेंट सारखा आहे, आपल्या फ्रेंड सारखा आहे. माझ्यासाठी जर माझ्या फ्रेंडला त्रास झाला ना, तर मी माझ्या फ्रेंडकडे माफी मागेन ना. तसं देव पण आपल्या संगती माफी मागते, आणि आपल्याला पण देवा संगती माफी मागायची तशीच. अपन बोलतो ना, अरे यार सॉरी यार, मैं तेरे को ऐसा नहीं किया वैसा नहीं, मग आपण अरे काय केली, सॉरी बोलताय, मेरा ही गलती था, मैं ही किया. असा तो संभाषण आहे किप्पूरचा. किप्पूरच्या नमाजीचा तो संभाषण असा आहे. देव आपल्याकडे माफी मागतोय, आपण देवाकडे माफी मागतोय. आपण देवाला बोलतोय नाही मी असा केला, तसा नाही केला, मी वेगळ्या ह्याच्याने केला. देव बोलतोय नाही नाही. तो संभाषण सारखा आहे तो. आपण प्रेयर म्हणजे ख्रिश्चन आयडिया नाही, प्रेयर म्हणजे भीक मागायचा नाही. प्रेयर आहे ना, प्रेयर, हिब्रू प्रेयरचा अर्थ काय? प्रेयरचा अर्थ आहे की यू हॅव जजिंग युअर सेल्फ, आपण आपल्याला जज करतोय. हित पडलेलं म्हणजे आपलं हित पडलेलं म्हणजे इमॅजिनेशनचा यूज करतोय आणि आपण आपल्याला जज करतोय. हित पडलेलचा अर्थ आहे की वी आर थिंकिंग अबाउट, थिंकिंग आपला काहीतरी वेगळ्या लेवलवर आपला ते चाललेलं आहे, आणि आपण देवाबरोबर संभाषण करतोय. वरच्या लेवलचं आहे ते. आणि त्या वरच्या लेवलमध्ये आपण स्वतःला जज करतोय की अरे मी असा केला, मी तसा केला. आणि आपण कोणासंगती जज करतोय? आपण बोलतोय कोणासंगती? देवासंगती बोलतोय ना. त्या टायमाला देव आपल्याला बोलते नाही तू असा नाही केलास, आणि आपण नाही नाही मी असंच केला, मी हे केला, मी ते केला, आपण मारून घेतो छातीवर. आणि तो दिवस संपल्यावर ना, आपला काय होतं, किपूर संपल्यावर आपण आहे ना वन विथ गॉड झालेलो. परत आपल्या दोस्तांसाठी आपण बात केल्यावर हे केल्यावर म्हणून अरे नाही चल चला आता जरा आपण चहा पिऊ, चला हा तर चांगला बरा वाटला मी तुझ्या संगती बोललो. तसा आहे तो किपूरचा दिवस. आणि ती क्वालिटी आपल्याला युज करायची, आपलं बाकीचं जे रिलेशन आहेत ना, त्या रिलेशन मध्ये युज करायची ती. कारण ती आपली होलीनेस मध्ये ऍक्टिव्हेट झाली ना, तर ती युज नाही केली तर त्या युजचा फायदा काय? तुम्ही सेलिखोतला जाता ना, सेलिखोतच्या दिवशी आहे ना, ती क्वालिटी आहे ना तुमच्यामध्ये जागी होते. माफ माफ मागाची आणि माफ करायची. तुमच्या समोर जर देव येऊन उभा राहिला आणि देवाने सांगितलं की अरे तू गेल्या वर्षी तुला असा असा त्रास झाला, त्याच्याबद्दल मला माफ कर, तर तुम्ही काय बोलाल देवाला? नाही माफ करत बोलाल? काहीतरी वर्षभरात समजा तुम्हाला त्रास झालाय, आणि देव येऊन तुम्हाला बोला अरे तुला गेल्या वर्षी असा असा मी त्रास दिला, त्याच्याबद्दल मला माफ कर, पण मी तो त्रास तुला याच्यासाठी दिला कारण हे असा होता म्हणून मी तुला त्रास दिला, तर माफ कर. तर तुम्ही देवाला काय सांगणार आहे? नाही माफ करत. तसंच सेलियतला तुम्ही जेव्हा जाऊन देवाकडे माफी मागता ना, तसं देव तुम्हाला बोलणार नाही नाही माफ करत. देव बोलणार आहे हा ठीक आहे माफ केलं. ती क्वालिटी तुमच्या होलीनेस मध्ये जागी झाली ना, की ती क्वालिटी तुम्ही युज करा. तुम्ही ज्या लोकांचा रॉंग केलाय ना, त्या लोकांकडे जाऊन माफी मागा. आणि ज्या लोकांनी तुम्हाला रॉंग केलं ना, त्या लोकांना माफ करा. त्या लोकांनी नाही माफी मागितली तरी माफ करा. कारण तुम्ही नाही माफी मागितली तरी देव तुम्हाला माफच करणार आहे की पुढच्या दिवशी. ही होली, दाव शाल बी होली, हा तोरातला मिचवा आहे, तोरामधला कमांडमेंट आहे. दाव शाल बी होली बिकॉज आय एम होली. आणि सगळ्यात म्हणजे काय बोलतात, टॉपचं ते आहे. म्हणजे देवाने तुम्हाला रिझन दिलेलं आहे की तुम्हाला का होली व्हायचं आहे, कारण मी होली आहे. देव असं नाही बोलत की दाव शाल बी काइंड बिकॉज आय एम काइंड, दाव शाल बी गुड बिकॉज आय एम गुड, दाव शाल बी लवली बिकॉज आय एम लवली, असं बोलतच नाही. ते बोलते आय एम होली.
तोरामध्ये देवाने स्वतःला आहे ना असंच डिस्क्राईब केलंय, आय एम होली करूनच डिस्क्राईब केलं देवाने स्वतःला. बाकीच्या कुठल्या की आय एम ग्रेट, आय एम लव, आय एम काइंडनेस, आय एम दिस असा करून एक डिस्क्राईबच नाही केलं देवानी स्वतःला. देवानी स्वतःला डिस्क्राईब केलंय, काय केलंय की गॉड ऑफ इस्रायल, गॉड ऑफ अब्राहम, इसाक, याकोब, गॉड ऑफ अब्राहम, गॉड ऑफ याकोब, गॉड ऑफ इसाक, गॉड ऑफ बेने इस्रायल, इस्रायल लोकांचा देव. स्वतःला डिस्क्राईब करताना गॉड असं डिस्क्राईब करते. आणि एकदम पर्सनल मध्ये गॉड डिस्क्राईब करते स्वतःला, काय करते की यू शॅल बी होली बिकॉज आय एम होली, असं देव डिस्क्राईब करते स्वतःला. जर तुम्हाला कोण बोला ना गॉड इज लव्ह आणि हे ते, गॉड इज लव्ह कशाला? लव्ह लोअर क्वालिटी आहे, लव्हच्या वर आहे ते, होली आहे तो. त्याचा लव असा आहे की तो होलीनेस मधला लव आहे, होली लव आहे त्याचा. एवढा असा वर आहे की तो काय पण केलं तरी प्रेमच करतो तो. तुम्ही चूक केली तरी तो तुम्हाला हेल मध्ये नाही टाकणार आहे. त्यांनी हेल बनवलंच नाही, एवढा तो प्रेम करतो की त्यांनी हेवन आणि हेल बनवलंच नाही. There's त्यांनी one नुसतं more हा जग. question. येस. One more question. How can I take the good and the bad and make a perfect? How to do it together. I must know this is bad and this is good, and या how to ओके. यू कुक नो, जेवण yes, बनवता ना तुम्ही? yes. Okay, so when you're cooking now, you put mirchi also, you put salt also, okay, and you're putting other things also ना, like meat आणि जर मटन बनवताय वगैरे तर तुम्ही सगळं टाकता ना. तुम्ही जर मीठ जास्ती टाकलं तर काय होईल? तुमचा कांजी खराब होईल. बरोबर. तुम्ही जर मिरचीची बुक्की जास्ती टाकला तर काय होईल? तुमचा कांजी तिखट होईल. तुम्ही तेल जास्ती टाकलं तर काय होईल? तुमचा कांजी तेलकट होईल, है ना? मग तुम्ही परफेक्ट कांजी परफेक्ट बनवायला कसा प्रत्येक गोष्ट परफेक्ट टाकता? मीठ परफेक्ट टाकायचं असतं, मीठ कमी पण नाही टाकायचं असतं, जास्ती पण नाही टाकायचं. तू मीठ कमी टाकला तरी कांजी बरोबर नाही होईल, आणि मीठ जास्ती टाकलं तरी कमी बरोबर नाही होईल. मिरची जास्ती टाकली तरी कांजी खराब होईल, तिखट होईल. आणि मिरची कमी टाकला तरी तो एकदम खाताना मजा नाही. तसा लाईफ आपला आहे ना, तसा पाहिजे. लाईफ मध्ये आहे ना, जी गोष्ट गुड आहे आणि जो नॉट गुड आहे ना, ते तसा युज केला पाहिजे की त्याच्याने आपला लाईफ आहे ना परफेक्ट राहील. टू मेक एनिथिंग परफेक्ट यू हॅव टू यूज बोथ थिंग्स, गुड अँड इव्हल ऑल्सो. पण इव्हल किती युज करायचा? मिरची आणि मीठ सारखा इव्हल युज करायचा. गुड कसा युज करायचा? मटन आणि आपण बाकी पाणी आणि कांदा टाकतो ना, तसा युज करायचा. म्हणून तोरामध्ये तुम्हाला अलाउड केलेलं आहे मटन खायला, दुसऱ्या अॅनिमलला कापायला तोराने अलाउड केलेलं आहे. इट इज इव्हल बट इट इज अलाउड. अँड अलाउड कसा केलं ते सांगितलंय. तोरा हॅज अलाउड मेनी थिंग्स विच आर नॉट गुड, विच कॅन कम इन टू इव्हल कॅटेगरी. म्हणजे आपल्या हिशोबाने इव्हल कॅटेगरीमध्ये येतात ना, ते तोराने अलाउड केलेलं आहे तुम्हाला. आणि ते कसं करायचं ते पण सांगितलं तोराने, की हाऊ यू हॅव टू डू इट. किती मीठ टाकायचं, जशी तुमची मम्मीने तुम्हाला शिकवलं असेल ना, हाऊ मच मीट इज हाऊ मच सॉल्ट इज नीडेड, हाऊ मच मिरची का बुक्की इज नीडेड, है ना? तर तसा तोराने तुम्हाला इन्स्ट्रक्ट केलेला आहे की किती इव्हल तुम्ही युज करू शकता करून. म्हणून तोरा आहे ना अलाउज यू टू गो टू वॉर ऑल्सो. तोरा डझंट टेल यू टू नॉट टू वॉर. तोरा अलाउ करता, बट विच सर्कमस्टेन्सेस, अंडर विच सर्कमस्टेन्सेस यू कॅन गो टू वॉर, व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. जर एखादा वॉर मध्ये एखादी बाई, तोराच्या पोर्शन मध्ये आहे, एखादी बाई तुम्हाला, तो सोल्जरला बाई आवडली त्या ऑपोजिट साईडची आणि तो घेऊन आला, तर तो तोरा अलाउड करते. पण तोरा बोलते की तुला काय काय करायचं आहे, तू यू कॅन जस्ट रेफ हर अँड लिव्ह हर अलोन. तुला हे देते, तो स्टेप्स देते की असं करायचं तसं काय. आणि जर मग एंड मध्ये तोरा हे पण सांगते की तुला जर ती नाही आवडली आणि तुला हे केलं ना, नाव यू कॅन, तू तिला स्लेव्ह म्हणून विकू नाही शकत, तू तिला सोडू नाही शकत. तर तुला तिला रिस्पेक्ट करायचं आहे. तू तिचा हे केलंस म्हणून तुला तिला पे करायचं आहे. एव्हरीथिंग, इव्हन जे इव्हल आहे ना, ते इव्हल जे अलाउड केलंय ना, त्याच्यामध्ये तोरा काय देते तुम्हाला, त्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकलेला मीठ आणि मिरची सारखा येतो. हल्दीची बुक्की जास्ती टाकली तर कडू होईल ना कांजी, म्हणून आपण हल्दी किती टाकतो. तसा इव्हल पण आहे ना, जेवढा युजफुल आहे ना, तेवढं तोराने आपल्याला अलाउड केलेलं आहे इन एव्हरीथिंग.
तोराने अलाउड केलेला आहे. तोरा आपल्याला नुसता लग्न करू नको आणि सेलिब्रेट राहा असं नाही बोलत आहे. इट इज अलाउविंग यू टू गेट मॅरिड, इट इज अलाउविंग यू टू हॅव चिल्ड्रन, बट इट इज गिव्हिंग यू कंडिशन्स. तुला काय करायचं आहे. इव्हन व्हॉट एव्हर इज टू बी नेगेटिव्ह कमांडमेंट आहेत ना, की हे करू नको ते करू नको, त्याच्यामध्ये पण तो सांगते की ह्याच्यामध्ये अंडरमध्ये हे येतं. तोरा इव्हन अलाउज यू टू म्हणजे देवाचं नाव हे करू नको, मूर्ती पूजा करू नको. आणि 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी जे आहेत ना तोराच्या, ते तुला नाही करायचं आहे. त्याच्या ऐवज तुला जर दवा घ्यायची असेल ना, तुला नॉन कोशर पण खायला अलाउड करते तोरा, जर तुझा जीव वाचवायचा असेल तर. लाईफ इज मोर इम्पॉर्टंट फॉर तोरा, बट यू हॅव टू नॉट, कुठलं कुठलं रूल्स तू नाही तोडू शकत ते पण तोरा तुम्हाला सांग. Why? Because it is telling you something else. It is not telling you to be holy, good or evil. It is telling you to be holy. होलीनेस मध्ये, होलीनेसचा जो आहे ना, तो वर्ल्ड परफेक्ट करायसाठी होलीनेस मध्ये इव्हल इज नेसेसरी. इव्हल इज नेसेसरी लाईक सॉल्ट, मिरची का बुक्की, हल्दी का बुक्की. इवन जो आपला इन्सेन्स होता ना टेम्पल मध्ये, फर्स्ट टेम्पल सेकंड टेम्पल मध्ये जो इन्सेन्स जो जाळाचं ना, त्या इन्सेन्स मध्ये आहे ना, एक आहे ना खूप घाण वास असलेला पण हे टाकायचं. जसं ऊद धूप असतं ना, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्ट, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती त्याचा खूप घाण वास होता, ते पण टाकायचं. कारण जर ते टाकला नसता ना, तो इन्सेन्सचा जो जो स्मेल आहे ना, तो स्मेल आहे ना तसा आला नसता. कारण तो स्मेल टाकला ना, तो घाण वासाचा स्मेल टाकला ना, की तो त्याचा वास कसा येतं, चांगलं येतं. तुम्ही आहे ना मीठ टाकता ना, त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आहे ना त्याच्यामधला स्वीटनेस वाढतं, म्हणून मीठ आपण टाकतो जेवणामध्ये. मीठ टाकलं म्हणजे आपल्याला जेवण खारट नाही लागत, मीठ टाकलं तर आपल्याला जेवण वेगळा टेस्टी लागतं. तर त्या टाइप मध्ये इव्हलचा जो नेसेसरी इव्हल आहे ना, तो नेसेसरी इव्हल थोडा आपल्याला अलाव करते करायला. पण अलाव करताना पण आपल्याला सांगते की कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं तुम्हाला. आणि परफेक्ट लाईफ आपल्याला परफेक्ट लाईफ बनवासाठी गॉडनी सांगितले की परफेक्ट लाईफ बनवासाठी तू कशाला परफेक्ट लाईफ बनवतो तुझा, बिकॉज यू हॅव टू बी होली. And he is going to help you in making your life perfect. The only thing is like तू मी केला हे जर तुम्हाला वाटलं ना, तर मग त्याचा फायदा नाही. तो आपला लाईफ परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला हेल्प करेल, पण आपण जेवढा होली राहू ना, तेवढा तो आपल्याला हेल्प करू शकतो. कारण तो सेपरेट राहून हेल्प करणार आहे आपल्याला. तर आपल्याला तो सेपरेट राहून हेल्प करायसाठी आपल्याला आपल्या ह्याच्यामधून सेपरेट राहायला पाहिजे. ओके, मोर क्वेश्चन आणि आपण आता संपवू, कारण झालं 2 तास झाला. येस, मोर क्वेश्चन्स नसतील तर यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग.